मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मोरे सर, राजेंद्र पळतुरे सर, मनीषा बाठे ताई, दिलीप राजगुरू सर, मधुकर नेने सर, श्रीकांत शिरोळे सर, योगेश बुवा रामदासी ह्या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पळतुरे सर आलेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. रेडा अंदाज गेविसन अर्थात ॲड्रेस टू द माइंड ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण आज सगळे इथे उपस्थित आहोत. सर्वप्रथम आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं छोटासा एक आपल्याकडून भेट देऊन आपण सत्कार करूया, त्यांचं स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सकाळ प्रकाशनाचे आशुतोष रामगिर सर यांना विनंती करते की त्यांनी योगेश बुवा रामदासी यांचं स्वागत करावं. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन आणि सकाळ प्रकाशनाची पुस्तकं देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करतोय. त्यानंतर श्रीकांत शिरोळे सरांचाही स्वागत आशुतोष रामगिर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर सदानंद मोरे सरांचं स्वागत आशुतोष सरांनी करावं अशी त्यांना मी विनंती करते. आपल्या लेखकाचंही अर्थात डॉक्टर राजेंद्र पळतुरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी रामगिर सरांना करते. बँगलोरवरून खास आलेत ते इथे. त्यानंतर मनीषा बाठेतांचा सत्कार करण्याची विनंती मी राजेंद्र पळतुरे सरांना करते. यानंतर दिलीप राजगुरू सरांचा सत्कार करण्याची विनंती मी पुन्हा एकदा राजेंद्र पळतुरे सरांना करते. मधुकर नेने सरांचंही स्वागत करण्याची विनंती मी राजेंद्र पळतुरे सरांना करते. अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यातली फार कमी जण अशी असतील की पुस्तक हातात घेतल्यावर ते नेमकं काय आहे हे आपल्याला कळेल. खूपशी जशी असतील की कोणाला इथे जर्मन येत नाहीये पण फक्त राजेंद्र सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ह्या एका निमित्ताने, किंवा आपण एका ज्या संस्कृतीतलं पुस्तक एका वेगळ्या संस्कृतीत जाऊन रुजू पाहतंय त्या संस्कृतीचा आपण भाग आहोत या एका भावनेने आपण सगळे इथे उपस्थित आहात. हे पुस्तक जेव्हा एका वेगळ्या भाषेत एका वेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये जाणार आहे त्यावेळी मनामध्ये मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या एकच अशी भावना आहे की जी विचारसरणी घेऊन ज्या संस्कृतीतले विचार घेऊन आपण जन्माला आलो, आपण ते स्वतःत मुरवण्याचा प्रयत्न केला, ते मुरवून आपण त्या पद्धतीने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, त्या विचाराच्या आजूबाजूने आपल्याला जे काही अनुभव आले ते अनुभव मला वाटतं ह्या पुस्तकाच्या रूपाने, ते विचार या पुस्तकाच्या रूपाने एका वेगळ्या संस्कृतीशी जाऊन मिसळणार आहेत. त्या संस्कृतीला, त्या भाषेला, त्या भाषेत जगणाऱ्या माणसांना कळणार आहे की भारत नावाच्या एका भौगोलिक प्रदेशातली माणसं काय विचाराने जगतात. तर मला वाटतं प्रत्येकच भारतीयासाठी हे पुस्तक हा नक्कीच एक अभिमानाचा असा भाग आहे. हे पुस्तक ज्या प्रकाशकांनी आपल्या समोर आणलं अर्थात सकाळ प्रकाशनाचे रामगिर सर, त्यांची ह्या पुस्तकाविषयी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद तेजस्विनी. सकाळ प्रकाशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज ह्या व्यासपीठावर आपल्याला लाभलेले मान्यवर, ह्या व्यासपीठाची उंची आज खूपच वाढलेली आहे, कारण की हे खूपच भारदस्त व्यासपीठ आहे. सर्वांनाच प्रणाम आणि धन्यवाद.
समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक याचं जर्मन भाषांतर प्रकाशित करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला तेव्हा आम्ही सर्वच इतके एक्साइटेड होतो की ही एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते आहे. गेली 2 वर्ष पॅन्डेमिकनंतर सकाळ प्रकाशननी एनिवन कॅन पब्लिश हे व्यासपीठ लेखकांसाठी ओपन करून दिलं. ह्या व्यासपीठा थ्रू आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट्स करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये मला असं वाटतं की ह्या प्रोजेक्टनी आम्हाला खूप आनंद दिला. एक अभिमान वाटतो की आपण भारतामध्ये राहून एक आपल्या संस्कृतीचं दर्पण असलेलं मनाचे श्लोकसारखं रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोकसारख्या पुस्तकाचं प्रकाशन करू शकतो आहे. टेक्नॉलॉजीनी बॉर्डर्स अगदीच विरळ केलेले आहेत. त्याचं एक उदाहरण आहे. इनफॅक्ट राजेंद्र परतुरे सरांचे आभार की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली. इनफॅक्ट ही रिस्पॉन्सिबिलिटी पेलवण्याचं आम्ही ठरवलं. अजून त्यामध्ये आम्हाला खूप चांगली टीमची साथ झाली. माझी सहकारी अमृता देसरडा जिनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. पुस्तकाच्या म्हणजे मी परतुरे सरांबरोबर पहिल्यांदा नाही भेटलो. परतुरे सरांना आम्हाला इंट्रोड्यूस करणारी अमृता देसाडी आमची सहकारीच होती. तिने ती सगळी टीम जमवली. मी तिला प्रश्न विचारला की आपल्याला हे जमणार आहे ना अमृता, कारण की कुठलंही पुस्तक जर्मन भाषेत करणं सोपं गेलं असतं, पण ही एक फार मोठी जबाबदारी होती. कारण रामदास स्वामींचं मनाचे श्लोक आहे. परत आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपली संस्कृती जर्मन बांधवांपर्यंत शेअर करणार आहोत. तर ती अजून तिच्या टीमनी सारद स्कूलच्या टीमनी ती फार उत्तमरित्या पेलली. त्यांचेही आभार. सकाळ आमचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत माननीय श्री अभिजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाईफ इन बॅलन्स, स्पिरिच्युअल आध्यात्मिक मार्गाने आनंद, अजून कंटेंटमेंटचा शोध ह्यावर आम्ही गेली 2 वर्ष काम करत आहोत. त्यामध्ये सकाळ प्रकाशन आपला खारीचा वाटा उचलून वेगवेगळ्या पद्धतीची आध्यात्मिक पुस्तकं प्रकाशित करत आहेत. आणि त्यात आता हे जर्मन पुस्तक. सकाळ प्रकाशनने आजवर 900हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित केली आहेत. आम्ही तेलुगू, कन्नडा, गुजराती, हिंदी म्हणजे मराठी अजून इंग्लिश सोडून ह्या भाषांमध्येही पुस्तक प्रकाशित करतो. तर आज नक्कीच मी परतुरे सरांचं अभिनंदन करेल, अजून आभार व्यक्त करेल की ह्या पुस्तकाचं प्रकाशन सकाळ प्रकाशनातर्फे होत आहे. परतुरे सर ह्याचबरोबर त्यांनी मनाचे श्लोकवरच त्यांचा ध्यास सोडला नाही, तर त्यांनी रामायण अजून दासबोधवरही त्यांचं जर्मन भाषेतलं काम सुरू केलेलं आहे. अजून तीही पुस्तकं सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित होतील अशी इच्छा मी व्यक्त करतो. जर्मन भाषेतलं पुस्तक हे आम्ही ॲमेझॉन जर्मनी अजून तिकडच्या आमच्या ज्या कनेक्ट्स आहेत जर्मनमधल्या त्यांच्या थ्रू त्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या आठवड्यात हे पुस्तक ॲमेझॉनवर जर्मनीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, विकत घेण्यासाठी उपलब्ध होईल. तसंच जर्मन काउन्सिलेट अजून मॅक्स मिलर भवन बरोबर आमचा वार्ता चालू आहे की कशा पद्धतीने हे पुस्तक ॲज अ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम थ्रू जर्मनीमध्ये रिप्रेझेंट होईल. परत एकदा आपण सर्व आलात त्याबद्दल आपले आभार. मान्यवरांचे परत एकदा आभार. आता मान्यवरांनी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. पुस्तक लिहिणं सोपं असतं. पुस्तकावर आपल्या आपल्या पद्धतीने काम करणं सोपं असतं, पण प्रत्येक लेखक अडतो तो इथेच की आता हे प्रकाशित कोण करणार किंवा ह्याला योग्य न्याय कोण देणार. जोवर ते योग्य माणसांपर्यंत पोहोचत नाही तोवर आपल्याला आपली पावती मिळत नाही. कारण लेखकाने ते अनेकांपर्यंत पोहोचावं ह्या भावनेने जेव्हा तो लिहितो तेव्हा अर्थातच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून जेव्हा त्याला त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळायला लागतात तेव्हा अर्थात त्यालाही कुठे ना कुठे समाधान वाटत असतं. तर ही प्रक्रिया ज्या प्रकाशकामुळे घडून येते, मला वाटतं तो प्रकाशक नक्कीच ह्या पुस्तकाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रामगीर सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी ह्या इतक्या छान पुस्तकाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक छान यंत्रणा उभी केलेली आहे. मनाचे श्लोक अर्थात आपण खूप लहानपणापासून ऐकत असतो. त्यातली एक ओळ मला कायम आवडत आलेली आहे, ते म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तमाचा दास आहे, तर हा जो सर्वोत्तम शब्द आहे, तिथे मला वाटतं की त्या एका शब्दाच्या आजूबाजूनीच आपण कायम जगत असतो, की आपल्याला सगळं काही छान करायचं असतं, सगळं काही चांगलं हवं असतं. ह्या काय चांगलं, काय वाईट याची सगळ्यात पहिली ओळख आपल्याला कोण करून देतं, तर ती आपली आई असते. आई आपल्याला लहानपणापासून सांगते, की हे असं वाग, असं वागू नकोस. मी जेव्हा सरांशी बोलत होते, त्यांना विचारलं, की तुम्हाला का वाटलं हे पुस्तक लिहावंसं? तर ते म्हणाले, की मला माझ्या आईने सांगितलं, की तू मनाचे श्लोक जर्मनमध्ये भाषांतरित कर आणि म्हणून मला वाटलं हे पुस्तक लिहावं. त्यामुळे मला ही ओळ तेव्हा पटकन आठवली, की तो सर्वोत्तमाचा ध्यास ज्या आईनं त्यांना दिलेला आहे ते त्या पावलावर पाऊल टाकून आज इथपर्यंत आलेले आहेत. तर त्यांच्या आईची ही इच्छा आज पूर्ण केल्यानंतर त्यांना नक्की काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मला खरोखर काय बोलावं हे समजण्याचं झालंय. कारण साधारण 33 ते 34 वर्षांपूर्वी आई एकदा जेव्हा जयपूरला आली होती तेव्हा मी तिच्याच शब्दात सांगतो, अरे मेल्या, जर्मन शिकतोयस तू, बाकीची सगळं वाचतोस, आपल्याकडचं लोकांना काहीतरी सांग ना. 34 वर्षापूर्वी तिने मला हे सांगितलं होतं आणि मी एक असा कुचकामी माणूस निघालो की ते माझ्या कानातनं डोक्याबंद जाईपर्यंत 34 वर्ष लागली. आणि दुर्दैवाने ती आता नाही आहे, पण मी हे डिक्लेअर केलेले आणि करतो की यामागची प्रेरणा फक्त आई आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. प्रोफेसर दिलीप राजगुरू SP कॉलेजमध्ये जर्मन डिपार्टमेंटचे हेड होते आणि मला जर्मनची ABCD शिकवण्यापासून मी वरती उठेपर्यंत मला हात दिला. ते 2 शिक्षक त्यातले दिलीप राजगुरू आज आपल्याबरोबर आहेत आणि प्रोफेसर प्रमोद तळगेरी यांचं 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. पण ज्यांच्यामुळे मी उभा राहिलो, ज्यांच्यामुळे मी काहीतरी बनवू शकलो, त्याचे एक आपल्यासमोर आहेत आणि दुसऱ्यांना काळाने त्यांना हिरावून घेतलंय. तर मला आईने सांगितलं होतं की तू काहीतरी कर. तर मी काहीतरी कर म्हणजे काय करू हा माझ्या डोक्यात विचार चालला होता. आणि गेल्या 33-34 वर्षामध्ये द अदर अँड द मी हा जो एक आस्पेक्ट लिटरेचरमध्ये आहे कम्पॅरेटिव्ह स्टडीजमध्ये, की दुसरा काय आहे आणि मी काय आहे. पुलंचं एक फार गमतीशीर वाक्य होतं मधुमोलिस्टेचं, द मी इन द यू अँड द यू इन द मी इज मी. की माझ्यातला तुझा अंश आणि तुझ्यातला माझा अंश म्हणजे आपण आहोत. तर हेच सांगायचं काम साहित्य करतं. कंपॅरेटिव्ह स्टडी हा काय प्रकार आहे, तर आपल्या साहित्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय आहोत हे लोकाला दिसलं पाहिजे आणि लोकांमध्ये काय हे आपण बघायचं. तर एक फॉरेन लँग्वेज टीचर या नात्याने आता मी जास्ती बोलू
शकत नाही, कारण माझे गुरु इथे बसलेले आहेत. फॉरेन लँग्वेज टीचर या नात्याने आमची लोकांची ही जबाबदारी बनते की आपलं काय आहे हे लोकाला दाखवायचं आणि लोकाचं काय आहे हे आपण बघायचं. इथं उपस्थित असलेल्या बहुतेक सगळ्या लोकांना एक गोष्ट माहिती आहे की कालिदासाचं शाकुंतलम डोक्यावर घेऊन जे नाचले होते योहान वॉल्फगांग फोन गेटे हे जर्मन साहित्यिक, नाटककार, कादंबरीकार, तत्ववेत्ते होते. आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आणि एक जबाबदारी एका फॉरेन लँग्वेज टीचरची बनते की जर गेटेसारखा महाकवी कालिदासांचं नाटक डोक्यावर घेऊन नाचतो तर आपण हे सांगितलं पाहिजे लोकांना आपल्या. आणि त्याच वेळेला ही जबाबदारी पण बनते की आपल्याकडचं साहित्य हे जर्मन लोकांपर्यंत न्यायचं. तर म्हणून मी साहित्याचं भाषांतर करत असतो. कविता केल्यात मी, गोष्टी केल्यात वगैरे. पण मुख्य जी आपली एक बैठक आहे, तात्विक बैठक आहे, जे रामदास स्वामी, तुकाराम महाराज, आता मोरे सर इथे बसले आहेत, मॅडम बाठे इथे बसले आहेत, संत साहित्यावरती काम करणारी विद्वान माणसं जी आहेत ती इथे बसलेली आहेत. आणि मला या सगळ्या मंडळींचं खूप खूप सहाय्य, खूप मार्गदर्शन मिळालंय. आणि मला वाटत नाही की मी इतका सक्षम आहे की मी काही करू शकेन. आत्ता संयोगाने, कर्मयोगाने संयोगाने इथे व्यासपीठावरती मला जर्मनचं ABCD पासून लिटरेचरपर्यंत शिकवणारे प्रोफेसर राजगुरू, तसंच संत साहित्यामधले जे एक्सपर्ट्स आहेत, मधु काका नेने, योगेश बुवा, मोरे साहेब, ही सगळी मंडळी इथे बसलेली आहेत. आणि जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे साहेब, यांचा मला अगदी लहानपणापासून आशीर्वाद लाभलेला आहे. तर जेव्हा हा विचार डोक्यात आला की कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कोण बसवायचं, कोणाला बोलवायचं, तर माझ्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा शिरोळे सरांचं नाव आलं की नाही आपण, कारण त्यांनी मला अगदी लहान असल्यापासून पाहिलेलं आहे. अगदी लहान असल्यापासून, म्हणजे माझ्यातले गुण दोष, माझ्यातले सगळं जे काय आहे हे सगळं त्यांना माहिती आहे. तर मला असं वाटलं की माझ्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून द बेस्ट पर्सन वुड बी सर श्रीकांत शिरोळे साहेब. आणि आत्ता इथे आपल्यामध्ये एक माझे मित्र बसलेत, नरेंद्र घाटे, यांनी योहान वॉल्फगांग फोन गेटेच्या कविता मराठीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला मी माझा गुरु मानतो, जो माझा गेली 47 वर्ष मित्र आहे, रोहित कावळे, प्रोफेसर रोहित कावळे, हे सध्या संगमनेर महाविद्यालयातून रिटायर झालेले आहेत. तर इंग्रजी साहित्याबद्दल, एकूणच साहित्याबद्दल माझ्या मनामध्ये आपुलकी, साहित्याबद्दल माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण करण्यामध्ये प्रोफेसर दिलीप राजगुरू, प्रोफेसर रोहित कावळे या लोकांचं भयंकर मोठं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की मी मनाचे श्लोक ट्रान्सलेट केले का रामायणाचं काम करायला मी विचार करतोय हे महत्त्वाचं नाही आहे. मला पाठबळ ज्यांनी दिलंय आणि एक प्रोफेसर तळगिरी सोडले, तर मला पाठबळ देणारे माझे खरे आधारस्तंभ आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पुढेही मला मिळत राहोत आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त काम करून घेतलं जावं,
ही मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी शेवटी जी प्रार्थना केली ती पुरी होवो आणि सरांना रामायण, महाभारत आणि तुकारामांची गाथा अशा अनेक गोष्टी जर्मनमध्ये न्यायच्या आहेत. तर कामधेनू किंवा चिंतामणीचा जो एक संदर्भ आहे की आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं तर ते पूर्ण होतं. मला वाटतं की अशा ह्या संकल्पनेवरून नक्की सरांच्या मनामध्ये जे जे काही आहे ते सगळं पूर्ण होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि अर्थात आपण ज्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहोत तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण संपन्न करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. सरांच्या मनात हे पुस्तक कितीतरी वर्षांपूर्वी जन्माला आलं असेल, पण आज खऱ्या अर्थाने त्याचा असा जन्म होतो आहे. तर ही एक नक्कीच आनंदाचीच गोष्ट आहे. यानंतर सरांना ज्यांनी ABCD शिकवलं असा सरांनी उल्लेख केला ते दिलीप राजगुरू सर आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पण तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. दिलीप राजगुरू सर हे जर्मन लँग्वेज SP कॉलेज ह्याचे HOD होते. 32 वर्ष त्यांनी तिथे काम केलं. पुणे युनिव्हर्सिटी जर्मन भाषा विभागात त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस कंप्लीट केले आहेत. त्यानंतर जर्मन भाषेत लिहिलेली त्यांची एक कादंबरी 2021 साली भारतभर प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक जर्मन लघुकथांचं त्यांनी मराठीत भाषांतर केलेलं आहे. विजय तेंडुलकरांच्या का दीर्घ कथेचं सुद्धा त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे, जर्मनीमध्ये भाषांतर केलेलं आहे. जर्मनीत अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर फोरुम डॉइच या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चर्चा सत्रांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी त्यांचे शोधनिबंध तिथे सादर केलेले आहेत आणि ते सध्या ऑनलाईन पद्धतीने जर्मन शिकवत आहेत. त्याबरोबरच नवीन लिखाण त्यांचं सुरू आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सगळ्या मान्यवर व्यक्तींना पहिल्यांदा माझा नमस्कार. तसेच श्रोतृवर्गातल्या सगळ्या उपस्थित लोकांना मनापासून नमस्कार. मला बसून बोलायला लागते याबद्दल क्षमस्व. पाहिलं तुम्ही एका माणसासाठी किती लोकांना धावपळ करायला लागते ते मला आवडलं नाही, पण मी प्रयत्न करतो. सध्या माझा पाहिजे थोडी साथ देत नाही, पण बाकी तब्येत व्यवस्थित आहे. काळजी करू नका, असं समजू नका याला उभं राहता येत नाही बस तो काय बोलणार. तसं मी माझ्या पद्धतीने मनापासून बोलायचा प्रयत्न करतो. सगळ्यात मुख्य म्हणजे माझ्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे की माझा विद्यार्थ्याचं एक पुस्तक प्रकाशित होते आणि ते पुस्तक आनंद होतो आणि अभिमानही वाटतो आहे. आता विचार करा, माझा विद्यार्थी रिटायर झालेला आहे म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण जवळजवळ 45 वर्षापूर्वी एक मुलगा जो ज्या पहिल्या वर्गात होता कॉलेजच्या सिनियरच्या माझ्यासमोर उभा राहिला. मला आठवत नाही पण बहुतेक लेंगा जब्बा होता आणि तो आला आणि म्हणला मला जर्मनचं प्रोफेसर व्हायचं आहे. अरे म्हटलं बापरे की बाबा हा मुलगा आत्ता इतका मोटिवेटेड कसा आहे की जो आत्ता आला आणि म्हणतो की मला प्रोफेसर व्हायचं आहे पहिल्या ह्याच्यात. पण मला गंमतही वाटली. मला वाटलं की याला खरंच काहीतरी मोटिवेशन खूप स्ट्रॉंग आहे, काहीतरी आतनं त्याला वाटते. म्हणून मग मी म्हटलं की मला जेवढं काय येतं तेवढं मी तुला देतो हो. मी सगळ्यांना सगळं देऊ शकत नाही, मला मर्यादा आहेत. कारण मी सायन्स शिकलेला माणूस आर्ट्सकडे आलेलो होतो. मी आधी केमिस्ट्री वगैरे केलं होतं. त्यामुळे मला एक प्रकारचा न्यूनगंड होता की बा आपण हे कसं काय साहित्य करणार, आपल्याला काही वाचलं नाही. सगळीकडे सायन्स शिकलेलो आणि सायन्स करता मग इकडं आलेलो. पण हळूहळू जमत गेलं. चांगले विद्यार्थी भेटले. आज कित्येक विद्यार्थी कुठल्या नवीन पोस्ट स्थानी आहेत. तेव्हा मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांचे विद्वान झाले याचं सारे पावलो, आपल्याला आणखीन काय पाहिजे. तर हा विद्यार्थी विद्वान झाला याचा मला अभिमान आहे. आता 2-3 गोष्टी मला वाटतं की तो अतिशय बिकट परिस्थितीत शिकत होता हे मी पाहिलं. त्याच्या घरी मी अनेक वेळा जायचो. त्याच्या आईवडिलांचं माझ्यावर प्रेम होतं
आणि घरात एक संत साहित्याबद्दल काहीतरी मला कळायचं. मला माझा काही संत साहित्याचा अभ्यास नाही, इतक्या मोठ्या लोकांसमोर मी काही बोलू इच्छित नाही. मी माझ्या विषयावर फोकस करतो, ती जर्मन भाषा. तर मी स्वतः काहीतरी मला असंच वाटायचं की मी काय करतो आहे, की माझे काय संस्कार आहेत, माझा देश काय, मी त्यांचं सगळं पाहतो आहे, त्यांचं सगळं ऐकतो आहे, पण मी काही सांगितलं नाही. म्हणून मी एक जर्मन भाषेत कादंबरी लिहिली. मी काही छोट्या मोठ्या गोष्टी, आणि ती कादंबरी जर्मनीची बऱ्यापैकी खपली, इथेही खपते. म्हणजे खपण्याचा मुद्दा नाही, लेखकाला वाचकापर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं असतं. तेव्हा मला राजनच्या पुस्तकाबद्दल मात्र एक वाटतं. मी हे पुस्तक वाचलेलं नाही, यातल्या भाषेबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण जेव्हा वाचीन तेव्हा सांगेन. पण मला एका गोष्टीची खात्री आहे की हा राजन जे हातात घेईल तो कडील नेतो आणि अतिशय मनापासून काम करतो. तर हे पुस्तक तो चांगलं करणार याबद्दल वाद नाही. आता मी स्वतः भाषांतरकार म्हणून घेतो, पण भाषांतर करत असल्यामुळे इतका विद्वान मी नाही आहे. मला काही गोष्टींची कल्पना आहे की चांगलं भाषांतर करायला काय काय लागतं. तर एक तर दोन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व पाहिजे, दोन्ही भाषांची तुम्हाला सांस्कृतिक जाण पाहिजे. नुसती भाषा पोकळीत बोलली जात नाही, तर ती त्याच्याबरोबर त्याच्या वातावरणात बोलली जाते, तिथली संस्कृतीत बोलली जाते. त्या भाषेबरोबर संस्कृतीचे दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं की संत वाङ्मय सगळ्यांना कुठलं कसं तरी सरळ किंवा आजोबांकडनं आलेलं असतं, त्याचा कायम हे असं प्रभाव असतो. मनाचे श्लोक मला आवडायचे, पण त्यांची भाषेची ताकद मला खूप जाणवायची, किती समर्थ भाषा आहे. पण त्याच्या पलीकडे माझी काही झेप नव्हती. पण त्यातला जो गुण आहे की दोन्ही कळलं पाहिजे, ही भाषा मला कळली पाहिजे आणि ही मला माझी संस्कृती त्या भाषेत देता आली पाहिजे, त्यांची संस्कृती मला समजलं पाहिजे. नुसते पुस्तक वाचून कोणाला कळू शकत नाही. त्यातली एक मर्यादा अशी की अत्यंत उत्तम दोन्ही भाषेचं ज्ञान, अत्यंत उत्तम त्याच्या संस्कृतीचं ज्ञान, अत्यंत उत्तम भाषांतर प्रक्रियेची जाणीव, ह्या सगळ्या म्हणजे गुणवत्ता ह्याच्याकडे आहेत. तर ह्याचं पुस्तक नक्की हे होईल, याला वाचक मिळतील. आता थोडीशी मी जर्मनीमधल्या वाचन सांगितलं. जर्मनीत वाचन वेळे लोक खूप आहेत. रोहित स्वसं हे जे जाऊन आलेत ते सांगतील. पुस्तकाची दुकानं, प्रत्येक माणसाला आपल्या बाहेरच्या खोलीत 4 उत्तम पुस्तकं असावीत, आतल्या खोलीत पुस्तकाचं रॅक असावं असं वाटतं. आणि माणसं जाऊन अजून हार्ड कॉपीज घेतात. तसं अतिशय नवीन जनरेशनचं मला माहीत नाही, माझ्या त्यांच्या 60 वर्षाची गॅप आहे. पण प्रत्येक जर्मन माणूस दुकानात जाऊन पुस्तक घेतो. पण तो अभ्यासू आणि चिकित्सक आहे. तो पुस्तक घेताना म्हणतो हे मी वाचतो आहे, पण याचे रिव्ह्यूज काय. तर ह्या पुस्तकासंबंधी मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्ही झ्यूथ आसियाटिक इन्स्टिट्यूट, ह्या साऊथ एशियन इंडॉलॉजीची स्टडी आहे. आपण झोन थायमर नाव ऐकलं असेल, किंवा आणखीन सध्या तिथं आहेत म्हणजे मानुएल फेरमेयर म्हणून आहेत. त्यांच्या पत्नी ह्या मराठी आहेत. त्यांची आई मराठी होती आणि ते सायनॉलॉजिस्ट आणि इंडॉलॉजिस्ट म्हणून आज जर्मनीत नंबर 1 मानले जातात. हायडलबर्ग विद्यापीठात ते असतात. तर त्यांच्याकडनं नक्की रिव्ह्यू व्हावा, कारण जर्मन वाचक असा खोड्याळा की तो म्हणतो मला रिव्ह्यूज पाहिजेत. मी पुस्तक हे छान दिसते हातात घेणं, हा एक ॲस्पेक्ट झाला. पुस्तक आकर्षित नसेल तर कोणीच हातात घेणार नाही, पण हे झालं आहे तर सुंदर. आणि सध्या हे सगळ्यांना कल्पना आहे याचं चित्र काय आहे, तर हे सुद्धा अप्रतिम वाटते. पण जर्मन माणसाला, कारण हे पुस्तक वाचणार कोण, भारतातले लोक मराठीत वाचतील, हिंदीत इंग्लिशमध्ये असतील तर वाचतील, पण जर्मन रीडरने वाचायला, आपला रीडर डोळ्यासमोर जर्मन आहे असं मी धरतो. तर त्यांचे काही रिव्ह्यूज आणि त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे त्याला तिथं वाचक मिळतील. आणि रिव्ह्यूज आणि चांगल्या इन्स्टिट्यूशनचा सपोर्ट हा नक्की आनंदात आहे. आणि माझ्या मते, मी थोडंफार इंटरनेटमध्ये पाहिलेलं आहे, संत साहित्यावर, मराठीतल्या संत साहित्यावर अभ्यास करणारी कोणीतरी व्यक्ती तिथं आहे, साऊथ इंडियन इन्स्टिट्यूटच्या. तर त्याचा जरूर संपर्क साधावा, त्यांचे रिव्ह्यूज घ्यावेत आणि मग नक्कीच या पुस्तकाला अनेक वाचक मिळतील. आणि याच्या कामाचा परत मला अभिमान वाटतो.
असाच आणखीन मोठा हो, आणखीन काय काय करशील ते कर बाबा. मी आनंदाने बघीन. फक्त एक लक्षात ठेव की आपला टार्गेटेड रीडर काय माहिती पाहिजे. नाहीतर आपण मराठी लोकांसाठी लिहित नाही तर उघड आहे, ते कोणी वाचणार नाही. तर त्याच्यासाठी हे पुस्तक किंवा प्रक्रिया लिहिशील त्या कायम कोणीतरी जर्मन वाचकाला ते दिलं पाहिजे. माझं पुस्तक लिहिताना मी कायम 2-3 जर्मन लोकांना पाठवत होतो. हे तुम्हाला समजतं आहे का बाबा? हे काय, कारण अभ्यासक एका विषयाची भाषा वेगळी असते, त्या परिभाषेत आपण लिहू शकतो आहे का. आता ही उदाहरणार्थ मी एक नॉवेल लिहिली, मी समजा माझी बायोग्राफिकल लिहिलेली आहे, त्याची भाषा वेगळी डिटेक्टिव्ह आहे. संत वाङ्मयाची भाषा काय आहे. मग जर्मनीतलं आपण काही संत वाङ्मय वाचले का, त्यांच्या समकालीन तिचं काय होतं, हा थोडा रिसर्च करणं असा जरूर आहे की त्या काळात काय कोणी वाचलेलं आहे, कोणी काही लिहिलेलं आहे का, किंवा मार्टिन लुथरनी सोपी भाषा कशी केली. हे सगळं जर करता आलं तर तो अभ्यासाचा भाग आहे. तो करत नसेल असं मी म्हणत नाही. तो माझ्यापेक्षा मोठा प्रोफेसर आहे. जो ते म्हणला होता तो प्रोफेसर झाला, राजस्थान युनिव्हर्सिटीचा झाला, त्याचा डीन झाला, सगळं झालं. मी त्याला सल्ला देणं बरोबर नाही, पण हे केलं तर त्याला चांगली जोड मिळेल असं मला वाटतं. तेव्हा एवढं बोलून माझं मी भाषण संपवण्यापूर्वी एक वाक्य जर्मनमध्ये बोलतो, कारण नाहीतर मग त्याला खरं प्रोत्साहन मिळणार नाही. Ich bin stolz auf dich und ich hoffe, dass dein Buch gute Leser findet. Und in allen Buchläden in Deutschland ein Platz für dein Buch da ist. Ja? Alles Gute. मी म्हटलं की तुझ्या पुस्तकाला जर्मनीत खूप वाचक भेटत. जर्मनीतल्या सगळ्या दुकानात प्रॉमिनंट जागी तुझं पुस्तक असो, सगळ्या लायब्ररीजमध्ये तो पुस्तक असो, एवढी सदिच्छा व्यक्त मी सांगतो. मनापासून धन्यवाद सर. आज मला वाटतं की सरांच्या मनामध्ये खूप काही विचार असतील की ABCD शिकत असताना खूप वेळा त्यांना ओरडा खायला लागला असेल, किंवा काय त्यांना मार्क कमी पडले असतील, किंवा खूप साऱ्या गोष्टी असतील. पण आपलेच शिक्षक जेव्हा आपल्या शेजारी बसून अशा पद्धतीचा आपल्याविषयी बोलतात, इतक्या अभिमानाने बोलतात, तेव्हा मला वाटतं की खऱ्या अर्थाने सरांना वाटलं असेल की आपण हे जे काही लिहिलेलं आहे त्याचं नक्कीच सार्थक झालेलं आहे. ह्यानंतर मनीषा बाठेताई यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देते. मनीषा ज्ञानेश्वर बाठे या संत वाङ्मय व बहुभाषा अभ्यासक आहेत. त्याचबरोबर त्या लेखिका आहेत. 11 भारतीय भाषा त्यांना अवगत असून त्यांनी त्या भाषांच्या काही राज्यातील पदव्युत्तर व पदविका संपादित केल्या आहेत. आजवर संशोधनपर 7 ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. या संशोधित केलेल्या ग्रंथांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार ह्याचे उत्कृष्ट संशोधनासाठीचे पुरस्कार प्राप्त आहेत. तसंच सध्या साहित्य अकादमी दिल्लीद्वारा त्यांनी समर्थ रामदास हे सैद्धांतिक चरित्र प्रकाशित केलेलं आहे. समर्थ रामदास यांच्या संप्रदायात काही स.भ. अण्णाबुवा कालगावकर सज्जनगड यांच्याकडून बालवयातच त्यांना अनुग्रह मिळालेला आहे. मी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. श्रीराम. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सकाळ प्रकाशनाचे मान्यवर, आदरणीय व्यासपीठ, संत तुकाराम महाराजांचे सध्याचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे सर, लेखक ॲडव्होकेट शितोळे सर, सगळ्यांचीच नावं वेगळी यासाठी घेत नाही कारण उरलेला माझा परिवार आहे, सज्जनगड परिवार. ग्रंथाचं विमोचन झाल्यानंतर ग्रंथाचा विषय हा कदाचित माझ्या भाषणाकडं जबाबदारीनं ओघानं आलेला आहे. समर्थांचं साहित्य दुसऱ्या भाषेत नेणं, परंपरा पुढं नेणं, असं त्याला दुसरं नाव दिलेलं आहे संप्रदायाच्या लोकांनी. हकीकत लिहिताना जेव्हा समर्थांच्या दासबोधावर पहिली टीका लिहिली, ती समर्थ शिष्य किंवा प्रशिष्य म्हणायला हरकत नाही, वेणाबाईंचे शिष्य होते ते प्रशिष्य, गिरधर स्वामी, त्यांनी दासबोधाची गुरुकिल्ली लिहिताना त्यावेळेची भाषा म्हणजे जवळजवळ 70-80 वर्षानंतरच्या भाषेमध्ये दासबोधावर काय असावं किंवा दासबोधामध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्याची वैचारिक प्रक्रिया कशी असावी अशी पहिली टीका संप्रदायात आली.
त्यानंतरही कुबडी तीर्थ वगैरे अशा दासबोधाच्या अनेक टीका आल्या. मनाच्या श्लोकाच्याही टीका आहेत, चर्चेत आल्या, अभ्यासात आलेल्या नाहीत, कारण अजून त्या अप्रकाशित आहेत. त्यातली पहिली टीका होती दिनकर स्वामींची, जे स्वतः समर्थांचे शिष्य होते, तिसगाव मठाचे महंत. त्यांनी मनाच्या श्लोकाची मानाची शते असं, अजून ते अप्रकाशित आहे. त्याच्यावर एक लेख मला सध्या चालू आहे सज्जनगडच्या एका मासिकामध्ये. आता गंमत पहा, समर्थांचा संप्रदाय हा मी तुम्हाला गृहीत धरून बोलतेय, पण दुर्दैवानं आत्ता परिस्थिती अशी आहे की ती नव्यानं ओळख करून द्यायची वेळ आली. समर्थ म्हणजे कोण, काय, का नुसताच वाद? तर आम्ही समर्थ संप्रदायाचे अनुग्रहित म्हणजे काय? समर्थांना संप्रदाय म्हणून वेगळा संसार थाटायची त्यावेळेच्या महाराष्ट्रात काय गरज होती? ऑलरेडी तुकाराम महाराजांची गाथा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचत होता. अशा वेळात समर्थ भारत दौरा करून भारतभर मठ स्थापन करत परत महाराष्ट्रात आले होते. आणि कृष्णेच्या खोऱ्यामध्ये त्यांचं काम सुरू झालं. 11 मारुतीच्या स्थापनांपासून सुरुवात झाली होती. पण समर्थांनी भारतभराची परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीत अनुभवलं की संप्रदाय हा सर्वसमावेशक असतो, एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा असतो. जे येईल ते घेईल. मग पाण्याचाच प्रवाह पाहिजे आग्रह नसतो. जे येईल त्याला पाणी करून घेण्याची ताकद ठेवणारा तो संप्रदाय, जो एका इष्टाला वाहिलेला आहे. समर्थांना वाचलं की ह्या पंथ संप्रदाय यांना संघटित असलं पाहिजे, यांची एक ताकद असली पाहिजे. तत्कालापर्यंत धर्म आणि अध्यात्म ह्या 2 वेगळ्या बाबी होत्या. कारण धर्माची तुम्हाला माहितीच आहे, शंकराचार्य पीठ आणि त्यांचा एक वेगळा कारभार होताच, जो सर्वसमावेशक नव्हता. मग आमचा देव आणि आमचा धर्म असा अधंतरी होता. मग तो संप्रदाय ह्याला मानतो, तो त्याला मानत नाही, तो मग हे याच्यासाठी वाद घालतोय, तो त्याच्यासाठी भांडतोय, हे सगळं भारतभर चालू होतं. त्यात नवीन धर्म येऊ घालत होते. अशा काळामध्ये समर्थांनी एक ललकारी दिली. रस्त्यावर उतरून तरुण शिष्यांच्या छोट्या छोट्या युवक गटाबरोबर उभं राहून, ती होती मनाच्या श्लोकाची, प्रभात फेऱ्यांची. प्रभात फेऱ्यांची पद्धत ही तशी उत्तरेतली, असं उत्तरेतल्या अभ्यासकांचं मत आहे. आपल्या अभ्यासकांचं मत आहे, महाराष्ट्रातले आमचे नव्हते का वासुदेव पिंगळा वगैरे, हे पण आहेतच. त्यामुळं भारताच्या सांस्कृतिक वादात आपण न जाता नुसता विचार केला की हा सांस्कृतिक प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये समर्थांनी जेव्हा उडी घेतली तेव्हा त्याच्यात म्हटलं की मला संघटित हवा येतो. उद्या जर आम्हाला एखादा मुद्दा वाकवायचा म्हटला किंवा बदल आणायचे म्हटलं तर आम्ही संघटित हवे. आणि त्यासाठी रामदासी संप्रदायाचा त्यांनी वेगळा संसार मांडला. रामदासी संप्रदाय मठामठांमधून वाढला. 1100 मठ अशी दफ्तरी नोंद आहे. आज 138 राज्यांमधून शिल्लक आहे. पण या मठांची एक वैशिष्ट्य अजून काहीतरी ठेवलं पाहिजे, ते समर्थांनी ठेवलं होतं. एक मोठा युवा गट येत होता त्यांच्याकडं. स्वतः समर्थ ब्रह्मचारी संन्यासी होते, त्यामुळे आग्रहानं बहुतांश शिष्य हे ब्रह्मचारी संन्यासी राहिलेले. आज आपल्या समोर बसलेले सज्जनगडचे म्हणताय ब्रह्मचारी संन्यासी आहेत, योगेश बुवा. तर अशा प्रकारची धाटी आयुष्याची ठेवून आम्ही आमचं आयुष्य संपूर्ण अध्यात्माच्या त्या शिक्षण पद्धतीला देणार आणि आम्ही समाज शिक्षण करणार असं म्हणणारा समाज किंवा जो रामदासी संप्रदाय कसा असावा? सज्जन असावा. समर्थांनी दिलेली पहिली क्वालिटी मांडली. नुसता देवभक्त देववेडा नकोय मला, मोक्षाच्या मागं धावणारा नकोय मला. आणि ही भूमिका समर्थांची जेव्हा ते भारत भ्रमणाला गेले तेव्हा स्वच्छ झाली होती. पुरावा, कारण मी संशोधन केलंय. पारंपरिक पद्धतीनं मी सातारमध्ये वाढल्यामुळं सांप्रदायिक शिक्षण 12 वर्षाचं कैलासवासी अण्णाबुवा कालगावकरांकडे घेण्याचं भाग्य मला मिळालं. पण त्यानंतरही अण्णांनी मला पुण्यात शिकायला पुढे पाठवलं होतं एक सांप्रदायिक आधाराबरोबर, की तुम्ही आधुनिक शिक्षणामध्ये मागं असता कामा नये. आणि ही पद्धत आजची नाही आहे, 300 वर्षापूर्वी समर्थांनी घातलेली. त्यावेळेच्या पद्धतीमध्ये सज्जन संघटन होतं. याचं अजून प्रमाण म्हटलं तर मराठी साहित्यामध्ये तुम्हाला रामदासी मंगलाचरणात दिसेल. मंगलाचरण, मंगलाचं आचरण. संप्रदायात आल्याबरोबर तुम्ही कुठल्या मंगलाचं आचरण करणार आहात? तर गणेशा शारदा संत सज्जन कुळेश्वर सर्वही माझा रघुवीर सद्गुरू रूपे असं समर्थ म्हणतात. त्यावेळेला गणेशा बघा हिंमत दाखवली होती आल्या समर्थांनी. गणेश शारदा सद्गुरू इथपर्यंतच भारतीय संस्कृती मान्य करते, हे एका प्लॅटफॉर्मवर आहे. पण संत सज्जन कुळेश्वरू असं समर्थ म्हणतात. कुळेश्वरू शेवट आहे त्यांचा. तो संत आणि सज्जनपण जर असेल ना तर घ्या त्याला बरोबर. तो गणेश शारदाच्या बरोबरीनं बसवा. इतपत मान दिला. कारण चांगली माणसं संघटन होत नाही. बाहेरनं परकीय शक्ती येतात, आम्हाला धोपटत सुटतात आणि आम्ही काय करतो? चांगली माणसं आपापली
स्वार्थ धरून बसतो, हे त्यावेळेपासून आहे. ते हलवत होते समर्थ. गावगाडा सांभाळणारा एक मोठा गट होता, पण या व्यतिरिक्त सधन असणारा एक मोठा गट होता जो स्वतःच्या स्वार्थाशी बांधलेला होता. त्यांना झडझडून हलवणारे समर्थ होते. आणि त्या सज्जनपणाची साधी क्वालिफिकेशन समर्थांनी लावली होती. त्याच्या समर्थांच्याच भाषेत एक दखनी पद सांगते, कारण त्यांच्या वैचारिक धाटीची सुरुवातच प्रमाणातून आहे. आणि हे मी नाही, श्रीम माट्यांपासून अभ्यासक मानतायत. समर्थ म्हणतात, गुणीजना अपना है रे भाई, गुणीजना अपना है रे भाई, क्या करू लोक दुनियाई, जा गुण में मन मगन होत है, जो गुण जाके मन में, बहुत गार में हीरा जैसे तैसे है सौजन में. गुणीजना अपना है रे भाई, गुण न जाने सा लोग विराने, ऐसी बात है मन की. मन आलं, ऐसी बात है मन की, रसिक कहे समझो रे भाई, धन्य धन्य गुणीजन की, खंड खंड बन बहुत तरुवर, कल्प तरु सो नाही, दास कहे समझो रे भाई, ऐसी बात दुनियाई, ऐसी बात दुनियाई. हे दखनी पद समर्थांनी त्यांच्या युवा काळात भारत भ्रमणात लिहिलेलं आहे. समर्थांनी सांगितलं, गुणीजन आहे ना त्याला घ्या. तुम्हाला एखादं जंगल कॅप्चर करायचं तर पहिलं कल्पतरू धरा त्या जंगलाचा. तो जर तुम्हाला म्हटला की हा छान आहे, तर तुमचा उरलेलं जंगल ऐकेल, कारण ते कल्पतरूच्या अंडर येतं. ही उपमा आहे, अर्थात एक कल्पना आहे. कल्पतरू ही अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्ह झालेली नाही, पण त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीत समर्थांनी शिकवताना ह्या सगळ्या गोष्टी, सज्जन कसा दिसला पाहिजे, तो चांगला वाद्य वाजवतोय का, चांगलं गातोय का, हे मग तोच रामभक्त आहे की नाही असं संघटन नका करू. आध्यात्मिक संघटन करायचं आहे ना, तर त्याच्यात गुण असला पाहिजे. तो गुण घ्या बरोबर, संघटन बांधा. त्याशिवाय आपला सनातनी इथला मूळ संस्कृतीचा माणूस एकत्र येणार नाही. अशा संघटनाला गोळा करताना पुन्हा आयते संघटक गुणी लोक हवेत का, तर नाही. संतांनी कधीही आयतं काही मागितलं नाही. संतांनी मशागतही जाणली की मशागतही केली पाहिजे. बाकीचे जे गट ऐकत नव्हते, संतांच्या स्वतःच्या बरोबरीचं मानत नव्हते, अशा सगळ्या गटाला समर्थांनी हलवलं होतं. त्यावेळेला स्त्रियांना बरोबरीचे मान दिले संप्रदायामध्ये. त्यावेळेला मनाच्या श्लोकाची रचना कशी होती तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते, कारण मनाच्या श्लोकाची रचना करण्यामागं काय भूमिका होती संप्रदायाची, संप्रदायासमोर काय ठेवली समर्थांनी, याच्यावर बऱ्याच आख्यायिका आहेत. पण तुम्हाला अगदी त्याचं उलटीकडनं येऊ आपण, की त्याची टीका जशी दिनकर स्वामींनी लिहिली तशी अजून एका माणसाने लिहिली आहे. तो व्यक्ती झाला होता 17व्या शतकात, म्हणजे समर्थोत्तर जवळजवळ 100 वर्षानंतर. आजही आमच्या हैदराबादच्या, आमच्या म्हणजे रामदासी संप्रदायाच्या हैदराबादच्या अलमाल हसैन नावाच्या एका एरियातल्या मठामध्ये त्या माणसाच्या, म्हणजे त्या शिष्याच्या, फकीराची ती समश्लोकी आहे, मन समझावन म्हणून आहे. त्यावेळेच्या दखनी उर्दू भाषेमध्ये त्यांनी मनाच्या श्लोकाला जसं आज सरांनी नेलं तसं त्यावेळेला एका इथल्याच संस्कृतीच्या दुसऱ्या गटासाठी समश्लोकित केलं होतं. त्या फकीराचं नाव होतं शाहतुराब. त्याने इतकी सुंदर आणि ओघवती रचना केली आणि त्यावेळेला त्या सगळ्या प्रदेशामध्ये, दक्षिणेमध्ये इतकी ती लोकांच्या मुखात बसून गेली की शेवटी त्यांना तंजावरला राजाश्रय मिळाला शाहतुराबला. आणि त्या टीकाच्या 4 कॉपी तंजावर महालातही आज बनवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही सरस्वती महालात गेलात तर तुम्हाला तिथेही त्या टीका मिळतील. मनाच्या श्लोकाचं हे गारुड होण्याचं मुख्य कारण, आम्हाला सांप्रदायिक शिक्षण देताना अण्णाभाऊंनी सांगितलं की मनाचे श्लोक हे, तुमच्या पालकांना जी घाई झाली होती सुरुवातीच्या काळामध्ये, मुलांना मनाचे श्लोक शिकवले का, मुलांना, आमचे पालक छाडायचे बुवांना, शिकवायला सोडले म्हटलं पाठांतर पटापट. आम्ही करुणाष्टक म्हणायला लागलो की दासबोध सुरू झाला, बाकी पाठांतर झाले, मनाचे श्लोक काय बुवा शिकवायला तयार नव्हते. जेव्हा आम्ही युवा गटात मोडलो, शिवथरगडीचं 2-4 खोल्यांचं बांधकाम जस्ट झालं होतं, त्यातले 2 अर्ध्याच होत्या, त्यावेळेला आम्ही तिथे गेलो, त्यावेळेला आम्हाला बुवांनी पहिल्यांदा मनाचे श्लोक शिकवले. ती सुद्धा शिकवण्याची पद्धत ही पालुपद पद्धती होती. मनाच्या श्लोकात पालुपद आहे. पालुपद या शब्दाचा मराठी माणसं आपण सगळे अर्थ जाणतो की एखाद्या गोष्टीला मागं लागणं, म्हणजे काय, सतत हे कर ना कर ना कर ना, तो रिपीट होणारा शब्द याला आपण पालुपद म्हणतो. मनाच्या श्लोकामध्ये अशा पालुपद पद्धती किती आहेत, तर 13 पारुपद आहेत. त्याच्यामध्ये नुपेक्षी कदा रामदासा विमेय, आत्ताच ताईंनी म्हटलेलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी रामचिंतित जाव, ही पालुपद आहेत. आणि ही पालुपद समर्थांनी कोणामागे लावलं, तो मातृभाव समर्थांचा होता
शिक्षक भाव समर्थांचा होता, पण तो रस्त्यात उभं राहून तुम्ही माझ्या क्लासमध्ये या, मग मी पालुपद तुमच्या मागे लावतो, असं नव्हतं. रस्त्यात उतरून भिक्षा देणाऱ्या प्रत्येकासमोर, भिक्षा न देणाऱ्या समोर सुद्धा मोठ्यानं ओरडत समर्थ मनाचे श्लोक म्हणत चालले होते. पण ते म्हणण्यापूर्वी जेव्हा ते डिस्ट्रीब्यूट होत होते हँड रिटन त्यांनी लिहिलेलं, एका पहाटेच्या 2-2.5-3 तासामध्ये हे लेखन झालेलं आहे, 205 श्लोकांची रचना. पण त्या पालुपदाचे आजही तुम्ही वांगदेवता मंदिरात 51 नंबरचं बाड आहे, 7 इंच बाय 9.5 इंचाचा कागद येतो जवळजवळ असा मोठाच्या मोठा, आणि 924 पृष्ठ आहेत. आश्चर्य आहे ना. 205 श्लोक आहेत फक्त, पण पृष्ठांची पद्धत, कारण पालुपद पद्धती आहेत आणि त्या पारंपरिक आहेत. आमचं दुर्दैव आहे की अजूनही काही गोष्टी आमच्या प्रत्येक ठिकाणी त्रुटी आहेत. त्यामुळं संप्रदायात बहुतांश गोष्टी या मौखिक आल्या. त्या अण्णाभाऊंकडनं शिकण्याचं भाग्य माझ्या पिढीला शेवटचं मिळालं. त्यांच्या 80 शांतीनंतर त्यांनी सांप्रदायिक शिक्षणाचा एक वर्ग चालवला 12 वर्ष. त्यानंतर चालू आहेत संस्कार वर्ग, पण त्या काही पद्धती ह्या कालबाह्य झाल्या. त्यातल्या पालुपद पद्धतींवर जोडाख्यानं करायचे रामदासी पद्धतीमध्ये हे आहे. आणि त्या जोड्या कशा बांधायच्या, तुटे वाद संवाद नुपेक्षी गदाबरोबर का लावायचा, त्याची कारणं, आणि ते म्हणताना करताना येणारं ते सांस्कृतिक नृत्य आहे, म्हणजे नुसतं मनोरंजन नाहीये. आज जोडाख्यानं करणारच कीर्तनकार नाहीये. जोडाख्यानं करताना रंगवण्याची एक पद्धत होती मनाच्या श्लोकाची, ती मी तुम्हाला सांगते की काय आहे मनाचे श्लोक. आपल्या मनाला सारं समर्थांना टोचून बोलायचंय नाही, पण तुमच्या आत सज्ज नाही आहे आणि व्रात्य वागणारा माणूस पण आहे. जागा कुठला करायचा हे आई ठरवते. आमचं पोरगा शहाणे आहे असं म्हटल्यावर किती खोड्या काढावं शेवटच तिथे पोरगं गप बसतं. तसं समर्थ रस्त्यात उभं राहून सांगतायत की तू शहाणा आहेस, तुझं मन सज्जन आहे आणि तू असंच वागलं पाहिजे. ही नीती कुठली, म्हणजे ही नॅक कुठली आहे, तर आपल्या न्यायशास्त्रामध्ये, म्हणजे आपल्या मूळ परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये जे साहित्य आहे त्याच्यातल्या शास्त्रशाखा, षडदर्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचा बेस तर्कावर आहे, तर्कशास्त्रावर. आणि तर्कशास्त्रामध्ये पहिला जो शिकवायचा टप्पा आहे त्याच्यामध्ये तर्काचे 3 भाग होतात. तुम्हाला तर्क मांडताना पहिलं कारण द्यावं लागतं, मी का करतोय म्हणजे कारण. दुसरा आहे तो व्यापार, म्हणजे सूचना, की सूचना कसली आहे, कारणानंतर सूचना काय, आता काय करायचंय. आणि शेवटचं कार्य, ते कार्य म्हणजे पालुपद आहे. म्हणजे मी तुम्हाला एक चालवून दाखवते त्यातलं, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. आता ह्या 2 कारण आहेत की हे आम्ही ट्रॅक केले, फोकस केले. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. आता सूचना, अहंता गुणे वाद नाना विकारी, ही सूचना आहे. आणि मग शेवटी पालुपद आहे, तुटे वाद संवाद तो हितकारी, हे पालुपद आहे. जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल ते पालुपद, त्या पालुपदामध्ये काही पालुपदांमध्ये 10 श्लोक आहेत, काहींमध्ये 9 आहेत, काहींमध्ये 8 आहेत. ते जोडाख्यानात म्हणायला लागलं की तो हॅमर झालाच पाहिजे. मला आजही 88 सालचं ते जोडाख्यानाचे आमची शेवटची म्हातारी पावलं आठवतात. आमचे अण्णाबुवा, त्यांना थरकाप भरायला लागला होता तेव्हा, कारण ते 86 वर्षाचे होते जवळजवळ तेव्हा. ते छोटी झान हातात घेऊन आणि म्हातारी कुलकर्णी बुवा, आणि बरोबर ते पालुपदाच्या आलं दोघं एकमेकांची जागा बदलायचे. आणि इतका तो सुंदर आहे, म्हणजे शेवटचं त्यांचं समर्थ सदनला झालेलं ते जोडाख्यान. म्हणजे तो विलास, आध्यात्मिक विलास सांगण्याच्या पल्याडचा शब्दातला, पण तो समर्थांनी या बसवलेल्या परंपरा, हे समर्थांनी घातलेले मनावरचे संस्कार, हे कशासाठी आहेत तर आपला सज्जन कसला जावा, तो गुणीजन व्हावा. आता म्हणतो आपण पाश्चात्य अनुकरणामुळे आपला भारतातला समाज बिघडतोय. सगळीकडे पालुपद ऐकताय तुम्ही. एक चांगला मोठा विकल्प देतायत पडतोय रे सर, आपण पाश्चात्यांनाच बदलू. खूप छान आहे. आणि या संकल्पाला मीही रामदासी संप्रदायातर्फे शुभेच्छा देते की समर्थांच्या या पालुपद पद्धती, ज्याला सांप्रदायिक शिक्षणामध्ये शेवटचा टप्पा मानला जातो, तो पहिला शिकवला जात नाही. लहान मुलांकडनं पाठांतर केलं जातं, पण ते पाठांतर म्हणजे उंटाच्या पोटामध्ये पाण्याची पिशवी असते जशी, तसे ते पाठांतर राहतं पोटात. पण नंतर ते वापरायचं कधी, तर तो पब्लिकमध्ये जातो ना, तेव्हाच त्याला कळतं की हे वापरायचं तेव्हा आहे. तोपर्यंत ते प्रत्येक पालुपदावर रामायणाचं एक आख्यान आहे. प्रत्येक समर्थांच्या रचना पारंपरिक जर पाहिल्या
तर एका गटाला तुम्ही वेडं करू शकाल इतकं वेडं म्हणजे चांगल्या अर्थानं वेडं बरं का, गुणी करू शकाल अशी रचना आहे. कारण तशी गुणी माणसं एकत्र येऊन कारण 4 चांगली माणसं एकत्र येत नाही, पण एखादा दादाभाई उभा राहिला चौकामध्ये रावसाहेब, तर मग ते काय बोलायचं नाही. आम्हाला त्या चौकातनं जाताना बाया मुलींना भीती वाटते, अशी परिस्थिती असते. पण 4 सज्जन माणसं कुठे एकत्र आली असं दिसत नाही चित्र. 4 विद्वान तर त्याहून अवघड, 4 पंडित त्याहून अवघड. अशा परिस्थितीत समर्थांनी 400 वर्षापूर्वी ही अवघड कल्पना मांडली की चला 4 सज्जन आहात ना, हुशार आहात ना, बसा बरं एकत्र. कारण ते जमलं नाही म्हणून आपल्या आत्ताच्या अनेक आक्रमणांना आपण अनेक वेळा त्या वर्चस्वाखाली गेलो आणि पुन्हा वर येण्यासाठी पुन्हा त्या 4 सज्जनांना, मग ते सज्जन लोकमान्यांसारखे होते, आपल्या स्वातंत्र्यवीरांसारखे होते, की ज्यांच्यामुळं पुन्हा तो समाज वर यायला बराच काळ लागला. त्यामुळं आज मी शुभेच्छा देते संप्रदायातर्फे की हे जो आता ब्रह्मांड भेदून सकाळ समूहातर्फे खऱ्या अर्थाने देशाचं सीमोल्लंघन करत आहे. आत्तापर्यंत सांप्रदायिक टीका आणि त्याच्या भाषांतरं होत होती वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये. पाश्चात्य भाषेसाठी शुभेच्छा. जय जगद्गुरू. ताईंनी ज्या मशागतीचा उल्लेख केला, ती शिष्याची होणारी जी मशागत आहे ती तशी करून घेण्यासाठी रामदास स्वामींसारखे गुरु ही लाभणं खूप महत्त्वाचं असतं, तरच ती मशागत होते. या निमित्तानं मला एक छोटंसं उदाहरण आठवतं, मनाच्या श्लोकामधलंच ते आहे. द्वितीयेच्या चंद्रकोरीचा संदर्भ आहे की गुरु कसा असतो, तर द्वितीयेची चंद्रकोर असते जी पटकन सहजा साध्या माणसाला दिसत नाही. ज्याला ती दिसते तो मग कशाचा तरी आधार घेऊन दाखवतो की ते झाडाच्या मागे, फांदीच्या मागे बघ किंवा बिल्डिंगच्या मागे दिसतंय का बघ, आणि मग ती दिसते. तर गुरु ती फांदी धरण्याचं किंवा ती बिल्डिंग दाखवण्याचं काम करतो, पण ती चंद्रकोर ती बिल्डिंग आपल्याला दिसते, चंद्रकोर आपल्याला शोधावी लागते. तर मला वाटतं ही जी मशागत आहे ती रामदास स्वामींसारखे गुरु जेव्हा आपल्या शिष्याकडनं करून घेतात किंवा राजगुरू सरांसारखे गुरु जेव्हा त्यांच्या शिष्याकडनं करून घेतात, तेव्हा हे असं पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. तर ज्या रामदासी परंपरेचा किंवा या सगळ्याचा आपण इतका वेळ उल्लेख करतो आहोत, तर सज्जनगडावरनं आज खास आपल्याकडे मधुकर मेने सर आलेले आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात तसं की आदी पुरुषी जो आहे त्याला कधी विसरता कामा नये. त्यामुळे या पुस्तकाला सज्जनगडावरनं आशीर्वाद मिळणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तर यानंतर आपण मधुकर मेने सरांचं मनोगत ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. मधुकर मेने सर हे साताऱ्याचे आहेत. 34 वर्ष त्यांनी नागरी सहकारी बँकेत अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. ते सज्जनगड मासिक याचे विद्यमान कार्यकारी संपादक आहे 2009 सालापासून. विविध विषयांवर त्यांचं विपुल लेखन आहे. ते प्रवचनकार, पत्रकार, लेखक आणि वक्ता म्हणून परिचित आहेत. वाई भूषणसह सुमारे एकूण 3 ते 4 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. बँकिंग व सहकार विषयक त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे साहेब, महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि संत साहित्याचे आणि एकूण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे जाणते अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, आत्ताच माझ्या आधी ज्यांनी मनाच्या श्लोकांच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर आणि एकूण समर्थ संप्रदायामधल्या वाङ्मयाच्या अनुषंगानं जे काही माहिती प्रॉपर असं निवेदन केलं, त्या मनीषाताई बाठे सरांचे म्हणजे परचुरे सरांचे गुरु आणि जर्मन भाषेचे प्राध्यापक श्री दिलीप राजगुरू सर,
समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आणि सध्याच्या समर्थ संप्रदायातले एक अतिशय तरुण आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलेले योगेश बुवा पुरोहित. योगेश बुवा पुरोहित यांच्याकडे बघितल्यावर रामदास स्वामी कसे असतील त्याची थोडीशी कल्पना आपल्याला येऊ शकेल. योगेश बुवांचं काम गेली अनेक वर्ष समर्थ संप्रदायाच्या निमित्तानं चालू आहे आणि या कामामध्ये ते स्वतः नुसते मठाधिपती किंवा असं नाही तर पूर्णपणे समर्थ वाङ्मयाचा, समर्थ साहित्याचा, समर्थ संप्रदायाचा त्यांचा व्यासंग आहे. इतकंच नव्हे तर प्राचीन भारतीय संस्कृतीचाही त्यांचा व्यासंग आहे आणि त्याचबरोबर आत्ताच्या भाषेतल्या म्हणजे संगणकामध्ये ते तज्ज्ञ आहेत. संगणकशास्त्रातलं सगळं त्यांना माहिती आहे. म्हणजे आधुनिक, प्राचीन, मध्ययुगीन अशा सर्व संस्कृतींशी त्यांचा जवळून असा संबंध आहे. व्यासपीठावरची सगळीच मंडळी अतिशय मान्यवर आहेत. खरं म्हणजे पडतोय सरांचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी ते म्हणले की असं प्रमुख उपस्थितीमध्ये तुमचं नाव घालतो किंवा प्रमुख पाहुणं. म्हटलं तसं काही घालू नका, मी कार्यक्रमाला जरूर येतो. कारण माझी इथं बसण्याची पात्रता नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. मी व्यासपीठावर बसण्यापेक्षा पुढं बसून या सर्व ज्ञानवेगांचं ज्ञान त्याचं काहीतरी प्राशन करावं अशी माझी भूमिका होती. पण सरांनी अतिशयच आग्रह केल्यामुळं आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये त्यांचे माझे संबंध अतिशय जवळचे. आम्ही एकदाच यापूर्वी भेटलेलो आहोत पण तरीसुद्धा फोनच्या माध्यमातून अनेक वेळा सरांचे आणि माझे सारखे संवाद होत असतात. त्या सरांना नाही म्हणणं हे माझ्या जीवावर आलं आणि आज मी इथं आलो आहे. पहिल्यांदा एक मी नम्रतेने गोष्ट सांगणारी जी फक्त मलाच माहिती आहे इथं असलेल्यापैकी, जी कोणाला माहिती नाही आणि ती माझं मोठेपण सांगण्यासाठी म्हणून मी सांगत नाही आहे, तर आपल्या मनात आलेली असलेली कल्पना जर दुसऱ्याच्याकडून चांगल्या पद्धतीने केली गेली तर त्याचा जो आनंद असतो तो आनंद आपण दुसऱ्याकडे व्यक्त करतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी फक्त मी या गोष्टीचा उल्लेख करतो आहे आणि ते म्हणजे 1984च्या सुमारास ज्यावेळी प्रतापराव पवारांनी सकाळ हे वृत्तपत्र आणि त्यांच्या ताब्यात ज्यावेळी आलं त्यावेळी मी पहिला असा माणूस कदाचित असेल की मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि तुम्ही सकाळची आणि ती जबाबदारी घेत आहात, उत्तमच झालेलं आहे. पण त्याबरोबर प्रकाशन व्यवसायामध्ये जर तुम्ही पडलात सकाळच्या माध्यमातून असं मी सांगणारा कदाचित पहिला असेल हे आपल्या कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. म्हणून मी सांगितलं आणि तसं पत्र मी लेखी त्यांच्याकडे आहे, त्यांच्या एखाद्या फाईलला त्या काळात असेल सुद्धा. म्हणून मी आपल्याला फक्त माहिती व्हावी या उद्देशानं हे सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की मनाचे श्लोक हा जो समर्थांचा वाङ्मय प्रकार आहे तो अतिशय उत्तम अशा म्हणायचं कारण असं आहे की तो सर्वांना आत्ता मनीषा त्यांनी सांगितलं म्हणायला सोपा आहे. भुजंग प्रयाग हे आपलं लाडकं वृत्त आहे. त्याच्यामध्ये म्हणताना एक आपोआप एक रिदम आहे, चाल आहे, ताल आहे, नाद आहे, सगळं काही त्याला संगीताच्या सगळ्या बाजू त्याला आहेत आणि ते म्हणताना आपणच एका कुठल्या तरी लयीमध्ये गुंतत जातो आणि त्या गुंतण्यातून आपल्याला आपल्या मनाची तार जुळण्याचा संभव जास्त असतो. म्हणून मनाचे श्लोक हे प्रत्येकानं अगदी श्रद्धेनं जरी नाही म्हणतं तरी एक अभ्यासाचा भाग म्हणून ते म्हणावेत. कारण त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या बऱ्याचशा बाबींचा उल्लेख आहे. फक्त त्या ठिकाणी मन आणि श्रीराम या 2 गोष्टींचाच त्यांनी विचार केलेला आहे की मन जर श्रीरामाच्या ठिकाणी जर तुमचं बसलं तर बाकी इतर कोणत्याही मनाच्या उपचारांसाठी तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. इतकी जी सायकॉलॉजी आहे किंवा हे जे सगळं मनाचं तत्त्वज्ञान आहे हे सगळं समर्थांनी 205 मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांचा तो समर्थांच्या आवडीचे शब्द आहेत निबंध आणि प्रबंध, हे 2 शब्द त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांनी अनेक वेळा वापरले. तसाच मनावरचा एक प्रबंध 205
ओळ्यांचा किंवा श्लोकांचा, म्हणून आपल्याला मनाच्या श्लोकांकडं बघता येतं. आत्ता उल्लेख झाला मना सज्जना. मन हे कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. ते सज्जन आहे तितकंच जास्त त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित दुर्जनही असेल. केव्हा सज्जन होईल केव्हा दुर्जन होईल सांगता येत नाही. आत्ता कुठं असेल मग पूर्वी नंतर कुठं असेल हे सांगता येत नाही. आपल्या अनेक कवींनी मनाबद्दल, बहिणाबाईंची कविता तर हे मनाच्या श्लोकांचं साररूप दर्शन आहे असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला वावगं होणार नाही. छोटीशी कविता आहे पण त्या उत्तम पद्धतीनं मनाचं त्यांनी विश्लेषण बहिणाबाई चौधरींनी आपल्या केलेलं आहे. तर असं हे मनाचे श्लोक आपल्याला सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक, केवळ लहानपणी पाठ करायचे म्हणून न करता खरा त्याचा उपयोग वयाच्या 15-16 वर्षानंतर आपल्याला करायचं की ज्यावेळी आपल्याला समाजात बाहेर पडायचं आहे आणि मन खरं समाजाला आपलं मन काय आणि समाजाचं मन आपल्याला काय स्वरूपाचं आहे ते कळलं पाहिजे, ते पटलं पाहिजे. यासाठी या मनाच्या श्लोकांची रचना केलेली आहे आणि त्याबद्दल बोलता येण्यासारखं खूप आहे. आणखीन अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत, पण राजेंद्र पडतोरी यांच्याबद्दल 2 शब्द बोलल्याशिवाय माझ्या भाषणाची पूर्तता होणार नाही असं मला वाटतं. राजेंद्र पडतोरी यांचा 2-3 वर्षापूर्वीच माझा संपर्क आला. त्यांनीच कुणाकडनं तरी माझा फोन नंबर घेतला आणि माझ्याशी त्यांनी संपर्क साधला आणि तेव्हापासून साधारणपणे दर 8-15 दिवस महिन्याने त्यांचा आमचा काही ना काही माध्यमातून संपर्क होत असतो. एक अत्यंत प्रामाणिक विद्याव्यासंगी आणि आपल्या संत साहित्यावर प्रेम असणारा, जवळपास आयुष्यातील 40-50 मराठी भाषेपासून दूर राहून सुद्धा मराठी भाषेवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमातून वास्तविकता मनाच्या श्लोकांचं जर्मन भाषेमध्ये काय किंवा कुठल्याच भाषेमध्ये भाषांतर करणं अतिशय कठीण काम आहे. कारण त्यातल्या संकल्पना इतक्या त्या किंवा आपल्यालाच माहिती आहेत किंवा मराठी माणूस म्हणूनच आपण काही संकल्पना त्या करू शकतो. त्याचा अनुवाद दुसऱ्या भाषेमध्ये कसा करू शकतात ते सुद्धा एक अवघड अशी कला आहे ती त्यांनी केलेलं आहे. आणि हे पुस्तक मला जर्मन तर काही येत नाही, पण आत्ता मी चालताना योगायोग असा की एकदम 125 पान मी उघडलं आणि त्याच्यामध्ये राशीनकर हे नाव संदर्भात तुम्ही दिलेलं पुस्तकाचं वाचलं. ते माझे मित्र आहेत, सुधीर राशीनकर, ते आमचे वाईचे आहेत आणि त्यामुळं इथं सुद्धा वाईशी संबंध कुठेतरी तुमच्या पुस्तकात असा आलेला आहे. त्याचा एक मला तो आनंद वाटला. आणि पडतुरे सर यांच्या मनामध्ये खूप काही कल्पना आहेत आणि त्या सगळ्या कल्पना त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात. आपल्या सर्वच संतांचं वाङ्मय अतिशय उत्तम आहे आणि ते जर्मन भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा त्यांना अन्य ज्या भाषा येतात त्या भाषांमध्येही त्यांनी भाषांतर करावं. इथं बहुभाषा कोविद असणारी 2 मंडळी आहेत. आमच्या मनीषाताई बाठ्यांना 12 भारतीय भाषा बोलता, वाचता, लिहिता सगळं करता येतं त्या सर्व भाषामध्ये. तसेच यांनाही 5-6 भाषामध्ये अवगत आहेत आणि परदेशी भाषांचे जास्त त्यांना अवगत आहे. तर त्या भाषामध्ये त्यांनी ते करावं अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं, माझी योग्यता नसतानाही मला या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये बसण्याची संधी दिली त्याबद्दल मी पडतुरे सरांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजणही बुद्धिवादाचे पुरस्कर्ते आहात, बुद्धिवादी मंडळी आहात आणि आपल्यासमोर माझे 4 मोडके-तोडके शब्द मी बोललो ते आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी थांबतो. जय जय रघुवीर सम्राट. मनापासून धन्यवाद सर. ह्या पुस्तकाचं एडिटिंगचं, लँग्वेज एडिटिंगचं काम जिनी केलेलं आहे ती हिमाली भोसले आत्ता आपल्यामध्ये उपस्थित आहे. तिचा एक छोटासा सत्कार आपण या निमित्ताने करणार आहोत. मी पडतोरे सरांना आणि सकाळ प्रकाशनाचे आमगीर सर या दोघांनाही विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा. हिमाली भोसले हिला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. जर्मन वाचकाच्या हाती जाणारं पुस्तक जर्मन भाषेच्या एका तज्ज्ञाने तपासायला हवं असं सरांनी मगाशीच सांगितलं. तर त्याचं काम हिमाली भोसले हिने केलेलं आहे. ती स्वतः BA जर्मन आहे. त्यानंतर तिने रानडेचेही सगळे कोर्सेस केलेले आहेत. तर मी दोघांनाही विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा.
थँक्यू हिमाली. थँक्यू सर. ह्या प्रोजेक्टमध्ये मला सारद मजकूरनी मदत केली आणि सारद मजकूरची तेजस्विनी अर्थात ती आमची मैत्रीण पण आहे. तर तिचा सत्कारही राजेंद्र सर आणि आशुतोष सरांनी करावा अशी मी नम्र विनंती करते. खूप कमी वेळेत आणि खूप जलद गतीनं ह्यांनी मदत केली. हिमाली आणि तेजस्विनीचे मी मनापासून सकाळ प्रकाशनातर्फे आभार मानते. मीने सरांनी मगाशी उल्लेख केला की ही मनाचा श्लोक म्हणजे सायकोलॉजी आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने आत्ताच भाषणांमधनं ऐकलं की कोणीतरी भाषाशास्त्र म्हणून त्याच्याकडे बघतंय, वृत्तांचा उल्लेख झाला, कोणीतरी मानसशास्त्र म्हणून त्याच्याकडे बघतंय, कोणीतरी साहित्य म्हणून त्याच्याकडे बघतंय, कोणीतरी एक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघतंय, संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बघतंय. एकाच गोष्टीकडे इतक्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघत असतो तेव्हा या सगळ्यात संशोधनाचा जो दृष्टिकोन आहे ती एक खूप महत्त्वाची बाब असते. आणि ह्या संशोधनाच्या दृष्टिकोनाला सातत्याने धरून ज्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे ते सदानंद मोरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांची अनेक पुस्तकं आपण वाचतो आहोत. कितीतरी इतिहासातल्या संकल्पना, घटना ह्या आपल्याला सोप्या पद्धतीनं कळाव्यात, समजाव्यात म्हणून त्यांची भाषणं आपण यूट्यूबवर ऐकत असतो, पुस्तकं वाचत असतो. आज आपल्याला प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. मी सरांना मनोगताची विनंती करण्यापूर्वी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. खरं तर वेळेच्या गणितात कसाच त्यांचा परिचय मावणार नाहीये, पण तरीही थोडक्यात मी त्यांचा परिचय करते. प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास याच्यामध्ये ते MA आहेत. तसंच तत्वज्ञान विषयातही ते MA आहेत. द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन या विषयावर त्यांची PhD म्हणजेच संशोधन आहे. ह्या संशोधनाला सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्कार प्राप्त आहे. विद्यापीठीय अनुवाद मंडळाकडून मिळालेल्या करिअर अवॉर्ड अंतर्गत कृष्ण द मॅन अँड हिज मिशन या विषयावर पोस्ट डॉक्टरेट संशोधन त्यांनी केलेलं आहे. पेशानं विद्यापीठीय व्याख्याते आहेत ते. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचं समन्वयन त्यांनी प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष केलेलं आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून त्यांना मिळालेला जो सांस्कृतिक वारसा आहे त्या अनुषंगानं त्यांची अनेक व्याख्यानं, अनेक त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. तसंच एक नाटककार, एक तत्वज्ञानी, एक लेखक ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ते जगभरात प्रसिद्ध आहेत. तुकाराम दर्शन ह्या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह 15 संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह 11 संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. साहित्य संस्कृती मंडळापासून साहित्य अकादमीपर्यंतचे अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक संघटनांची दीर्घकालीन जे काही संबंध आहेत ते त्यांचे अनेक काळ होते. मी मोरे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि मित्र हो, श्रीयुत राजेंद्र परतुरे यांनी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा जर्मनीमध्ये अनुवाद केला आणि तो अनुवाद प्रकाशित करण्याचं काम सकाळ प्रकाशनानं केलं. मी अनुवादक म्हणजे अर्थात लेखक, त्याचप्रमाणे सकाळ प्रकाशनाचे श्रीयुत रामगीर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत चांगलं काम आपण केलेलं आहे. या श्लोकांचा जर्मनीमध्ये अनुवाद होणं याला एक औचित्य असं मला वाटतं, वेगळ्या प्रकारचं औचित्य आहे. की असं मानलं जातं, म्हणजे आता ही जनरलायझेशन्स असतात पण तरी देखील लोकांचा एक समज की सामान्यपणे जर्मन लोकांचा जो आपण बेंट म्हणतो म्हणजे कल असतो मनाचा, तो तात्विक आहे. इंग्रजी लोकांना लोक कमर्शियल मनोवृत्तीचे म्हणतात, फ्रेंचांना अजून काही म्हणतात तसं. आणि त्यामुळं या लोकांना तत्त्वज्ञानाबद्दल आणि विशेषतः अगदी भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल सुद्धा पहिल्यापासून आकर्षण राहिलेले. आपल्याला कल्पना आहे की
वेदांचं पहिल्यांदा भाषांतर मॅक्स मुलरनं केलं, किंवा असे किती काही लोक तुम्हाला जर्मन भाषेतील दाखवता येतील की ज्यांचा काही एक भारतीय विचारप्रणालीशी संबंध आला आणि त्यांनी जगाच्या पार्श्वभूमीवरती किंवा जगाच्या व्यासपीठावरती म्हणूयात भारतीय विचार मांडले. महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं झालं तर ते आमचे मित्रच होते डॉक्टर गुंथर सोनथायमर, आणि त्यांच्यामुळं आपल्याकडचे डॉक्टर शंगो तुरपुळे हे बरेच दिवस हायडेलबर्गमध्ये राहिले विद्यापीठामध्ये, आणि त्यांच्यामार्फत काही गोष्टी आपल्या तिकडच्या मंडळींना समजल्या. तर हा एक अनुबंध जो आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ आमचे दुसरे एक मित्र दिलीप चित्रे यांनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा इंग्रजी अनुवाद सेज तुका या नावानं केला. त्याचा जर्मनी अनुवाद, म्हणजे ज्यांनी तो केला त्यांना मराठी येत नव्हतं, मला वाटतं स्टॅगमुलर असं काहीतरी नाव असेल त्यांचं, पण इंग्रजी अनुवादावरून जर्मनमध्ये त्यांनी तो अभंगांचा अनुवाद केला. तर अशा प्रकारे मराठीमधल्या अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या युनिक म्हणता येतील मराठीमधल्या आहेत आणि ज्यांच्याबद्दल जर्मन लोकांना प्रेम वाटू शकतं, तर अशा जर्मनमध्ये जाणं मला असं वाटतं की फार आवश्यक आहे. आणि त्यामधलाच एक मुद्दा समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या भाषांतराचा, तो आता या ठिकाणी आपणापुढे आलेला आहे. म्हणून मला त्या गोष्टीचं एक अभ्यासक या नात्याने समाधान वाटतं. समर्थांनी अनेक गोष्टींच्याबद्दल लिहिलं, तर त्यातला मनाच्या संदर्भातला जो भाग आहे ना, तो एका वेगळ्या कारणामुळं महत्त्वाचा आहे. त्याचं कारण की मन हे माणसाला अनेक गोष्टींसाठी प्रवृत्त करीत असतं, आणि त्यामुळं मनाचं नियंत्रण कसं करायचं हा अनेकांना पडलेला प्रश्न, संपूर्ण योगमार्ग त्यासाठीच मला असं वाटतं की प्रवृत्त झालेला आहे. तर अगदी सगळ्या संतांनी, म्हणजे तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी निक्षून सांगितलं लोकांना की मना करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन जे काही असेल, मूळ मन माऊली सकाळांची. शेवटी ते कुठे येतात त्या सगळ्या याचा निष्कर्ष की मन इतकं महत्त्वाचं आहे की ते मित्र आहे, ते मन माऊली सकाळांची. आणि त्यामुळं ते जेव्हा मनाला ते सुद्धा कधी कधी उपदेश करतात की उदाहरणार्थ असं बघा, एक मला अभंग आठवतो, न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या. तू काही दुसऱ्या भानगडीत पडू नको, चिंतिया चरणा विठोबाच्या, तेथे सुखाची अनिकची राशी, पुढे कल्पनेसी ठाव नाही. तर मनाला अशा पद्धतीने विश्वासामध्ये घेऊन, तुचकारून, समजवून सांगायचं आणि आपल्याला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे त्याला वागायला लावायचं. नाहीतर आपणच मनाबरोबर, तुका म्हणे ते गाढवं घेती मनासवे धाव, एवढं महाराजांनी कडक सांगितलं की जे मनाबरोबर वाहत जातात ते गाढव आहेत. मग आपण काय करायचं, तर आपण अशा पद्धतीने मनाला आपल्या ताब्यात आणलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी 205 श्लोकांमध्ये हे काय म्हणतात त्याला, मनाला विश्वासामध्ये घेऊन, म्हणजे मनाला सुरुवात करताना त्याला जर तुम्ही काहीतरी भलतं सलतं म्हटलात तर ते नाराज होईल ना. म्हणून सुरुवात करताना म्हणजे संवाद कसा असला पाहिजे याच्याबद्दल समर्थांना खूप निश्चितपणे जाणीव होती की त्याला ते सज्जन म्हटले की बाबा तो ऐक माझं मी काय सांगतो ते, आणि मग पुढे संपूर्ण तो डिस्कोर्स. आणि हा जर्मनीमध्ये परत मी तुम्हाला सांगतो की कसा आवश्यक आहे की जर्मनीमध्ये सुद्धा मनाबद्दल विचार करणारे फार थोर विचारवंत होते. फ्रॉइड असेल, युंग असेल, या लोकांनी मनाबद्दलच खूप गोष्टी सांगितल्या. त्यामुळं अशा लोकांच्या हातात हे झालं आणि त्यांच्या वाचनात ते येणं मला महत्त्वाचं वाटतं. कदाचित काही असं होऊ शकतं ना की त्रयस्थ माणसाच्या हातात या गोष्टी गेल्या ना की कदाचित त्यातल्या काही गोष्टी आपल्याला कळणार नाहीत ते त्यांना कळू शकतील, अशी शक्यता आहे. कारण त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. म्हणून ही अतिशय योग्य वेळेला आणि आत्ता या सध्याच्या काळामध्ये 21व्या शतकात आपण जेव्हा खूप वेगानं सगळ्या प्रकारची प्रगती, विशेषतः टेक्नॉलॉजिकल म्हणतो आपण, ती करतो आहे, आणि त्यावेळेला जगामध्ये अशा प्रकारच्या विचारांची एक फार मोठी, म्हणजे दी वर्ल्ड व्हेरी बॅडली नीड्स इट, अशा प्रकारचे विचार. म्हणजे त्यातले समर्थांचा एक असे जे विचार आहेत, म्हणजे आध्यात्मिक म्हणता येतील, स्पिरिच्युअल म्हणता येतील, मनाला एक दिशा किंवा शांती देणारे
म्हणू शकतो आपण, त्यांची सध्या जगाला फार गरज आहे. मग ते कुठल्याही इकडनं येऊ देत, फ्रॉम व्हॉट एव्हर क्वार्टर, तर त्याचं स्वागतच केलं जाईल, कारण त्याची जगाला गरज आहे. म्हणून ही एका अर्थाने सगळ्या जगाची गरज भागवणारी कृती आहे. कारण एका भाषेत गेलं की जिथून दुसऱ्या भाषेत जातं, तिथून तिसऱ्या भाषेत जातं, ही शक्यता आहे. म्हणजे त्यासाठी आता मराठीसुद्धा कळण्याची गरज नाही. एखाद्याला समजा इंग्रजी येतं आणि फ्रेंच येतं, सॉरी जर्मन भाषा येते आणि फ्रेंच भाषा येते, इनफ, तो मराठी न बघता जर्मनीवरून फ्रेंचमध्ये अनुवाद करू शकतो. तर हा चांगला एक ॲव्हेन्यू ज्याला म्हणतो तो आपण उघडलेला आहे या निमित्ताने. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल सकाळचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी ज्या साखळीचा उल्लेख केला किंवा सरांनी ज्या एका गरजेचा उल्लेख केला की प्रत्येकच माणसाची गरज तेच आहे की मन प्रत्येकाचं सारखं आहे, त्यामुळे प्रत्येकाला राग आहे, प्रत्येकाला निराशा आहे, प्रत्येकाला आनंद आहे, प्रत्येकाला दुःख आहे. आदिबंधू नावाची एक संकल्पना आहे आपल्या साहित्यामध्ये की सोपं करून सांगायचं तर तुमच्या मनात आई हा शब्द उच्चारल्यानंतर जे काही वाटतं ते जर्मनीतल्या कुठल्याही माणसाला आई हा शब्द उच्चारल्यानंतर वाटणार आहे. म्हणजे आईविषयीची प्रत्येकाची भावना ही सारखीच आहे. सरांनी जो संदर्भ सांगितला मला तो या आदिबंध संकल्पनेशी जोडावासा वाटतो की भारतातल्या लोकांची सुद्धा मनाची गरज तीच आहे आणि जर्मनीमधल्या लोकांच्या सुद्धा मनाची गरज तीच आहे. तर ती ह्या पुस्तकाच्या निमित्तानं भागवली जाईल अशी आपण आशा व्यक्त करूया. यानंतर सज्जनगडावरनं योगेश बुवा रामदासी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचं मनोगत आपण यानंतर ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्यांचं शिक्षण MA BCom MBA संगणकशास्त्रामध्ये झालेलं आहे. वयाच्या 20व्या वर्षापासून श्री क्षेत्र सज्जनगडावर श्री समर्थ सेवा मंडळाचे रामदासी म्हणून ते वास्तव्य करतात आणि समर्थ सेवा करतात. 2005 पासून ते मंडळात पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2019 पासून सभ मारुतीबुवा भोसले रामदासी यांच्या निर्माणानंतर मंडळातील कार्यवाह या प्रमुख पदावर ते कार्यरत आहेत. ते उत्तम वक्ते आहेत, प्रवचनकार आहेत, रामकथा कथनकार आहेत, सज्जनगड मासिकाचे संचालक आणि प्रकाशक आहेत. श्री समर्थांच्या पादुकांसह देशविदेशात प्रचारक आणि प्रसारक म्हणून ते दौऱ्यात सहभागी असतात आणि समर्थ सेवेला त्यांनी आयुष्य समर्पित केलंय. मी योगेश भावांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांच्याही चरणी वंदन करतो. खूप महान व्यक्ती या व्यासपीठावरच विराजमान आहेत, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य कुठल्या तरी एका विशिष्ट कामासाठी व्यतीत केलेलं आहे. आणि अशांच्या पंक्तीत मला बसवलं त्याबद्दल फडतुरे सरांनाही मी थँक्स म्हणू शकत नाही, कारण त्यांचं प्रेम आहे. आमची पहिल्यांदा भेट झाली बेंगलोरला. दासबोधाचा अभ्यासवर्ग तिथे सुरू होता आणि त्यावेळेत त्यांनी ही संकल्पना सांगितली. मला आवडली. म्हणलं आपण बघूया. आणि त्याप्रमाणे त्यांनी फोन करून सांगितलं. म्हणलं माझं भाग्य आहे की समर्थांच्या वाङ्मयाचा एका वेगळ्या भाषेमध्ये भाषांतरित होऊन त्या लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे माझं भाग्य आहे की अशा ठिकाणी मला येता आलं. मनाचे श्लोक खूप समजायला सोपे आहेत, पण अंगीकारायला खूप कठीण आहेत. कारण त्यांची सुरुवात होते, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आपण स्वतः ते पाठ केलं आहे, आपल्या मुलांनाही पाठ करायला लावतो. अप्लाय करायचा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा ही ओळ नक्की आठवत नाही. नको रे मना क्रोध हा खेदकारी इथून सुरुवात होते आणि समर्थ शेवटी सांगतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे. या अवस्थेपर्यंत आपल्याला जायचे, त्या उन्मनी अवस्थेपर्यंत नेणारे हे मनाचे श्लोक आहेत.
जो आनंद, जे ज्ञान, जी खोली ह्या मनाच्या श्लोकातून म्हणजे संत वाङ्मयातून धरूया आपण, पण विशेषतः आत्ताच्या ह्या प्रसंगानुरूप मनाच्या श्लोकातून मिळते आहे, आपल्या सगळ्यांना मिळाली, मिळवायचा आपण प्रयत्न करतोय. त्याचा अनुभव, ते ज्ञान भाषेचं, त्याला आता इंग्रजी शब्द वापरतो, बॅरियर ओलांडून आपण जात आहोत आणि हे सकाळ प्रकाशनाने साध्य केलं. याबद्दल खूप खूप अभिनंदन आपलं. कारण भाषा ही बॅरियर आहे, खूप मोठी बॅरियर आहे. आत्ता मी तिथे बसल्यानंतर मला खरं सांगायचं म्हणजे त्या पुस्तकाचं मला नाव पण वाचता येत नव्हतं नीट. म्हणजे मी जेव्हा सोशॉलॉजी वाचत होतो तेव्हा मी आणि आई एकत्र बसून अभ्यास करायचो. त्यावेळी ऑगस्ट कॉम्ट त्यांनी सोशॉलॉजी टर्म ही कॉइन केली. त्याचं इंग्लिशचा तो शब्द होते, स्पेलिंग होतं COMPTE. आम्ही आपलं गोगटेप्रमाणे कॉम्टे म्हणत होतो बराच दिवस. मग लक्षात आलं की त्याचा हे असा उच्चार आहे, मुद्दा बॅरियर. आणि ते बॅरियर ओलांडलं ह्या 2 जणांनी मिळून एकत्र. पडतुरे सरांनी मनाचे श्लोक त्यांच्या लहानपणापासनं त्यांच्या घरात असल्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी त्यांना अंदाज आला आणि अशा अंदाज आल्यामुळे त्यांना जर्मनी भाषेचं ज्ञान म्हणून ते साध्य करू शकले. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि समर्थचरणी आपल्यासाठी प्रार्थना. त्यांनी केलं, मग एकच पुस्तक त्यांनी हाताने लिहिलं असतं तर ती त्यांच्याकडेच परत राहिली असती. आणि ते काम सकाळ प्रकाशनाने केलं, सगळ्यांसाठी उपलब्धी करून दिली. तेव्हा आता मला आनंद होतोय की समर्थांच्या ह्या वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार मनाच्या श्लोकामार्फत जर्मनीत झाला, तर जर्मनीकडनं डिमांड येईल सकाळ प्रकाशनला अजून काय काय वाङ्मय आहे. आणि ती डिमांड यावी, कारण ह्या वाङ्मयाची गरज आहे. मी इथे सांगताना समर्थांचं म्हणतोय, संतांच्या वाङ्मयाची गरज आहे आज, नितांत आवश्यकता आहे. कारण जी परिस्थिती आपण सगळेजण अनुभवतोय त्या परिस्थितीला, जसं सरांनी सांगितलं, मन हे कारण आहे. मनाची दशा बिघडली आहे, त्याला दिशा देणारं वाङ्मय संत वाङ्मय आहे. आणि म्हणून ह्या वाङ्मयाची खूप गरज आहे, सगळ्या समाजाला आहे. सायकियाट्रिक्सची गरज पूर्वी नव्हती, कारण सायकियाट्रिक्स घराघरात होते. आजी आजोबा हे सायकियाट्रिक्स होते घराघरामध्ये. त्यांना समजायचं या नातवाला नातीला काय हवंय आणि ते समजावून सांगायचे बरोबर त्यामार्फत. ते का समजावून सांगायचे? कारण त्यांचा ह्या संत वाङ्मयाचा अभ्यास होता, घराघरात उपलब्धी होती. घरातले संस्कार नाहीसे झाले म्हणून बाहेरचे संस्कार वर्ग वाढलेत. पण हे आपण असं आहे, चाक आपल्याला जाणीवपूर्वक फिरवायला पाहिजे. कुंभाराचं चाक, ती संकल्पना गेली बहुतेक, पण अजून इथे असणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे. ते चाक फिरवायला कष्ट पडतात, पण आपण सुरुवात करू. आपण त्याला एक टर्न देऊ, पुढले टर्न देणारे भगवंत निर्माण करील. आणि ते निर्माण करण्याचं काम हे संत वाङ्मय करतंय. हे संत वाङ्मय ह्या समाजाला परत एकदा त्याच, आपण ज्याला भारताने गोल्डन काळ अनुभवला तिथपर्यंत नेण्याच्या सामर्थ्यानिशी आहे, याची जाणीव करून द्यायला मात्र हवी आहे. आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्यापैकी एक मोठं पाऊल पडलंय आज, असं मला वाटतं. म्हणून मी परत परत सकाळ प्रकाशनाचं हे करतो. ह्याच्यात स्तुती नाही आणि माझा काही हेतू नाही, पण हे खरं घडलंय ना आज. कारण समर्थ सेवा मंडळाचा प्रकाशन विभाग आहे आणि एक पुस्तक प्रकाशन करायचं म्हणजे काय काय करायला लागतं हे मला माहिती आहे. त्याचं किती गणित मांडावी लागतात, कागदापासून सगळ्याचं कॉस्टिंग, आणि कागदाचे दर तर दिवसादिवसाला वाढत आहेत. तेव्हा अर्थात सकाळला सहज शक्य आहे ह्याचीही मला खात्री आहे. तेव्हा आपण हे खूप छान काम केलेलं आहे. मी फडतुरे सरांना परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आणि इतरही वाङ्मय समर्थांचं भरपूर आहे, तर त्यासाठी समर्थचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मनापासून धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत शिरोळे सर यांचा आपण मनोगत ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ते अर्थशास्त्रामध्ये पदवीधर आहेत, तसंच लॉ याही विषयामध्ये ते पदवीधर आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच
राजकारणामध्ये ते सक्रिय सहभागी होते. वयाच्या 20व्या वर्षी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली. शहर सुधारणा समिती, विधी समिती, माध्यमिक शिक्षण समिती, वाहन व्यवहार समिती यात 1973 ते 1974 ह्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली होती. महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक हे 11 कोटी रुपयांचं तेव्हा होतं, जे आत्ता 11,000 कोटी रुपयांचं असतं. त्या काळामध्ये ते 11 कोटी रुपयांचं असताना त्यांनी जंगली महाराज रस्ता केला, जो आजही उत्तम पद्धतीने त्याच्यावरनं आपल्याला जाता येतं, त्याच्यावर एकही खड्डा नाही आहे, तो सरांच्या काळामध्ये तयार झालेला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर उत्तम वक्तृत्व त्यांचं आहे. ते लेखक आहेत, त्यांना पर्यटनाची आवड आहे, वाचनाची आवड आहे. त्यांची हजारोंच्या वर पुस्तकांची स्वतःची अशी लायब्ररी आहे, त्यांचा संग्रह आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर राजेंद्र पडतुरे यांनी अनुवादित केलेल्या मनाचे श्लोक या ग्रंथाचं प्रकाशन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आशुतोष रामगीर, डॉक्टर राजेंद्र पडतुरे, दिलीप राजगुरू, मनीषाताई साठे, मधुकरजी नेने, डॉक्टर सदानंदजी मोरे, योगेश बुवा रामदासी आणि ज्या सकाळ संस्थेनं हा उपक्रम केला त्या सकाळचे सर्व प्रकाशन मंडळाचे सहकारी, त्यांचे मित्र आणि राजेंद्र पडतुरे यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक. खरं म्हणजे असे कार्यक्रम फार क्वचित असतात. गेली 50-55 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, त्यामुळे भाषण करणं हा काही नवीन विषय नाही. आता असा उल्लेख केला की वयाच्या 20व्या वर्षी मी निवडून आलो होतो. त्या 20व्या वर्षापासून आजपर्यंत मी भाषणं करतोच आहे. आज या ठिकाणी येताना मात्र एक विचित्र दडपण आहे की विषय जो असा आहे की जो राजकारणाशी संबंधित नाही आहे, परंतु तो विषय असा आहे की राजकारणी लोकांनी त्याची दखल घेतली पाहिजे, कारण हा जो विषय हा मनाच्या संबंधीचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये राहा, तुम्हाला समोरच्याचं मन जर समजत नसेल तर सगळे तुमचे कष्ट वाया जाणार आहे. आज आपण जगामध्ये पाहतो आहोत अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत. अगदी मंगळापर्यंत आपण जाऊन पोचलो आहोत, चंद्रावरती आपण गेलो आहोत, रॉकेट आपण पाठवतो आहोत. परंतु या सगळ्या शोधांमध्ये एक शोध अजून लागलेला नाही, तो लागणारही नाही. पण त्या शोधाचं मूळ संत साहित्यामध्ये आहे आणि तो शोध म्हणजे शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात नेमकं काय चालू आहे. तुम्ही जगातलं सगळं शोधू शकता, पण माझ्या शेजारी बसलेली माझी बायको असेल, माझे पती असतील, माझा मुलगा असेल, माझे जन्मदाते असतील, त्यांच्या मनामध्ये ह्या क्षणाबद्दल माझ्याबद्दल काय चाललं आहे हा शोध लागलेला नाही. पण तो शोध घ्यायचा असेल तर त्याला हे संत साहित्य हे महत्त्वाचं आहे. रामदास स्वामींनी 350-400 वर्षापूर्वी मनाचे श्लोक लिहिले, परंतु त्या मनाच्या श्लोकांची परदेशी वारी करण्याची काळ हा 350-400 वर्षानंतर आला आणि जो राजेंद्र पडतुरे यांच्या प्रयत्नाने साध्य झाला. म्हणून त्यांचं आणि सकाळच्या समूहाचं निश्चित कौतुक केलं पाहिजे. मनाचे श्लोक या विषयावर बोलण्याइतका मी व्यासंगी नक्कीच नाही. डॉक्टर सदानंद मोरे, मनीषा साठे, योगेश बुवा किंवा राजेंद्रचे हे शिक्षक या सगळ्यांनी त्याबद्दल बोललेलं आहे. मुद्दा एवढाच आहे की आपण एकमेकाचं मन समजावून घेतलं पाहिजे. आणि मन समजावून घेतलं ना तर आपल्याकडून गैरप्रकार होत नाही. आयुष्यामध्ये आपण काहीही करा, किती मोठे व्हा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, परंतु आपली कृती अशी असली पाहिजे की जेणेकरून आपल्या हातून समोरच्या माणसाचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. मन राखता आलं पाहिजे आणि मन राखण्याचा संदेश संत साहित्यामध्ये दिलेला आहे. आपण तुकाराम महाराजांचं साहित्य वाचा, आपण बहिणारायचं साहित्य वाचा, रामदास स्वामींचं साहित्य वाचा, कोणतंही साहित्य वाचलं तरी आणि कोणत्याही धर्माचं वाचा, केवळ हिंदू धर्माचं असं म्हणत नाही.
आपण जगामधलं सगळं भूगोल तपासून पहा, त्याच्यामध्ये आपल्याला हाच संदेश मिळतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे साहित्य परदेशात गेलं पाहिजे असं आपण का म्हणतो. आपल्याला आठवत असेल, विशेषतः पुण्यात राहणाऱ्या मंडळींना, की 5-25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये रजनीश आश्रम होता. त्या ठिकाणी ती मंडळी येत होती, संन्यस्त वृत्तीने त्या ठिकाणी राहायची. ते जे रजनीश होते यांनी सगळ्या जगामध्ये दौरा केला होता आणि सगळ्या जगामधून जाऊन आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती ही सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप सगळ्या जगातनं परदेशातले लोक त्या ठिकाणी येत होते. याचाच अर्थ असा आहे की आजही जगाला दिशा देण्याचं काम भारतीय संतांचं साहित्य करतं आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि तो प्रयोग, तो उपक्रम राजेंद्र या ठिकाणी करतोय. मला त्याच्या हातून हे का घडलं असा जेव्हा विषय येतो तेव्हा मग मी कौटुंबिक परिस्थितीचा विचार करतो की कोणा माणसाकडून असं का घडू शकतं, हे त्याला काय वाटलं. मी स्वतः वकील आहे, मी LLBला पहिला आलो होतो. माझे मामा बॅरिस्टर भोसले हायकोर्ट जज होते. माझे 5 मामा वकील होते, एक मामी वकील होत्या. मग माझ्या आईच्या बाजूने हा वारसा मला मिळाला म्हणून मी वकिलीच्या क्षेत्रामध्ये आलो. आज राजेंद्र पडतुरेंची बहीण माझ्या मेवण्याची बायको आहे आणि राजेंद्रकडून तो वारसा डांगऱ्यांच्या घरामध्ये गेला आहे आणि राजेंद्रची बहीण इथं बसलेली महिला, तिने PhD केलं आहे बायोमध्ये. तिचा भाऊ आज बोटीवरती इंजिनियर आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये अनुवंशिकता जी असते ती मामाच्या बाजूने जास्त येते, असा मला सांगण्याचा मुद्दा होता. तेव्हा हे सगळं म्हणजे राजेंद्र का करू शकला, कारण तो मिळाला तर खरं आहे. त्याला आर्यद्रीचा उल्लेख करतो याचं कारण मी त्याला अगदी एवढं असल्यापासून पाहिलं आहे. आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे प्रसंग येतात ना सामान्य माणसाच्या, ते त्याच्या आयुष्यामध्ये आले. त्या सगळ्याचं त्यांनी भोगलं, त्या शक्य तेवढी आम्ही त्याला मदत केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर जाऊन एवढा मोठा ग्रंथ, आपण मगाशी म्हणाल ते खरं आहे की पुस्तकाचं आम्ही विमोचन केलं, पण त्यात काय लिहिलंय टक आम्हाला कळालेलं नाही आहे. कारण जर्मन भाषा आमची भाषा नाही, परंतु मनाचे श्लोक आम्हाला माहिती आहेत. मनाच्या श्लोकामध्ये काय आहे त्याचं अनुवादन त्यांनी या ठिकाणी केलं. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सकाळला मी विशेषतः मनापासून धन्यवाद देईन की केवळ एवढ्यावरती न थांबता आज जागतिक परिस्थिती अशी आहे की पूर्वी जर्मन म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर फक्त हिटलर यायचा, ज्याला जग पादाक्रांत करण्याची त्याची इच्छा होती. हुकुमशहा होता तो टिकला नाही त्याची हुकुमशाही, परंतु सगळं जग आपल्या मुठीमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची त्याची मनीषा होती. त्या जर्मनीला देखील मनाच्या श्लोकमध्ये आज काय लिहिलेलं आहे याची निकड भासावी म्हणून जर्मनीमध्ये अनुवाद केलेला आहे. मी त्या हिटलरचं आत्मचरित्र मराठीमध्ये वाचलेलं आहे. माईन काम्फ असं त्याच्या आत्मचरित्राचं नाव आहे आणि माईन काम्फचा अर्थ असा आहे की माय बॅटल फॉर सुप्रिमसी, माझ्या वर्चस्वासाठी माझी लढाई, असं हिटलरने त्याचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ते मी वाचलेलं, ते असं खूप मोठं आहे. तेव्हा ही विचाराची आदान प्रदान देशी आंतरराष्ट्रीय पातळीवरती झाली पाहिजे. जग अतिशय छोटं झालेलं आहे. मी जेव्हा वकिलीला सुरुवात केली 50 वर्षापूर्वी तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये मगाशी म्हटलं खरं आहे की ती अनेक हजारो पुस्तकं मला आणावी लागली. कुठल्या पुस्तकात काय लिहिलं आहे, कुठल्या पानावर काय लिहिलं आहे, कोणत्या कोर्टाने काय निकाल दिला आहे. आजची पिढी इतकी भाग्यवान आहे की हे सगळं करण्याच्या ऐवजी त्यांना कम्प्युटर उघडला तर हाताच्या बोटावरती जगातलं सगळं ज्ञान मिळतं. त्या मार्फाने जग आज फार छोटं झालेलं आहे. परंतु हे सगळं जरी असलं तरी मी सुरुवातीला सांगितलं ते खरं आहे, या सगळ्यामध्ये तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला ओळखता येत नाही आणि ते ओळखायचं असेल तर संत साहित्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अशा प्रकारची प्रकाशनं सकाळी केली पाहिजे. या भविष्य काळामध्ये सकाळ हे करेल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. परतोड्यांचं कौतुक करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद. तुम्हा सगळ्यांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण इथे जाहीर पद्धतीने द्यायचं आहे. श्री गुरुपादुका दर्शन उत्सव हा कार्यक्रम 18 पादुका इथे एकत्रित येणार आहेत. 26 आणि 27 मार्च रोजी सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई इथे. आणि इथे कुठल्या कुठल्या पादुका येणार आहेत तेही मी सांगते. श्री महाअवतार बाबाजी, श्री रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा,
श्री टेंबे स्वामी महाराज, श्री गजानन महाराज, श्री सद्गुरू गजानन महाराज, संत वीणाबाई, श्री शंकर महाराज, श्री गुळवणी महाराज, श्री गुरु बालाजी तांबे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, संत निळोबाराय महाराज, ह्या अशा पादुका 26 आणि 27 मार्चला नवी मुंबई इथे येणार आहेत. तर त्या भागातून कोणी असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला त्याचं दर्शन मिळू शकतं. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर दोनच गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आज जो काही उल्लेख झाला की आपली संस्कृती बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे ती अनेक जण वाचतील, तिथे आपली संस्कृती रुजेल. तर मला फार छान चित्र दिसलं. मगाशी सर म्हणाले की प्रत्येकाच्या घरामध्ये जर्मनीमध्ये स्वतःची अशी बुकशेल्फ आहे आणि प्रत्येकाला वाचायला आवडतं. तर कदाचित एखादा उद्योजक तिथे असेल आणि त्याला खूप काहीतरी मोठं तयार करायचं असेल, त्याच्या हातात हे पुस्तक येईल, तो त्याला त्या सर्वोत्तमाचा ध्यास लागेल आणि तो काहीतरी मोठं उभं करू शकेल. एखादा कलाकार असेल, तो कलाकाराच्या क्षेत्रात मनोरंजनाच्या क्षेत्रात काहीतरी मोठं घडवू शकेल. आणि सर म्हणाले की राजकारणासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला कायमच वाटत आलं जेव्हा शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी आहेत असं आपण म्हणतो, तेव्हा समाजकारण असो राजकारण असो ह्याही क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं असं हे अध्यात्म आहे. त्यामुळे कदाचित जर्मनीतल्या एखाद्या नेत्याच्या हाती हे पुस्तक जर पडलं तर कदाचित त्यांचं समाजकारणही एका सर्वोत्तमाच्या ध्यासाने पुढे जाऊ शकतं. आणि ह्या सगळ्याचं निमित्त आपल्या भारतातले पडतुरे सर असतील ह्याच्यासारखी मला वाटतं आनंदाची कुठली गोष्ट नाही. थांबताना इतकंच मी म्हणेन, नभी वावरे जो अणुरेणू काही, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही. या चराचरात प्रत्येक ठिकाणी जो त्या शक्तीचा, रामाचा, सर्वोत्तमाचा जो काही एक वास आहे, त्या शक्तीला, त्या अस्तित्वाला प्रार्थना करूया की या पुस्तकाला सर्वार्थाने यश मिळो. ही प्रार्थना करून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. डांकशोन.